नमस्कार. आज दिनांक 12 जून 2022 वेद परिवारामार्फत आयोजित हा आजचा 34.0 वेद उत्सव. आजच्या या वेद उत्सवात मी वर्षा राऊत, एक शिक्षक व एक वेदस्त्रोत या नात्याने आपले सहर्ष स्वागत करते. भविष्यवेधी शिक्षणाची कास धरत जे शिक्षक शैक्षणिक गुणवत्ता दृश्य रूपामध्ये आणण्यात यशस्वी झाले आहेत, अशा शिक्षकांचा गौरव वेद उत्सवाद्वारे केला जातो. एकंदरीतच वेद उत्सवात अशा भविष्यवेधी शिक्षकांचं काम जाणून त्यातून शिकण्याची व प्रेरणा घेण्याची संधी श्रोत्यांना मिळत असते. आजही मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व पालक वर्ग इथे झूम तसेच युट्यूबच्या प्लॅटफॉर्मद्वारे उपस्थित झाले आहेत. वेद विचारांचे जनक, शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी, वेद परिवाराचे मार्गदर्शक व सतत वाहत्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत अर्थात आदरणीय नंदकुमार सर, त्याचप्रमाणे वेदचे प्रमुख मार्गदर्शक श्री निलेश घुगे सर आणि आज इथे उपस्थित सर्वच शिक्षण प्रेमी आपणा सर्वांचेच मी पुनश्च आजच्या वेद उत्सवात मनापासून स्वागत करते. अ हार्टी वेलकम टू यू ऑल. उपस्थित श्रोत्यांना मी वेद परिवाराविषयी थोडक्यात सांगू इच्छिते. मित्र हो, 100% मुलांच्या 100% क्षमतांचा विकास व्हावा, प्रत्येक मूल शिक्त व्हावं, एवढंच नाही तर त्याच्या शिकण्याची गती वाढावी, प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे शिक्षण, ते देखील भविष्यवेधी शिक्षण मिळावं, या उद्देशाने सातत्याने काम करणारा परिवार म्हणजे वेद परिवार होय. शैक्षणिक क्रांतीच्या या कार्यात योगदान देणारी ही झपाटलेली माणसं जी ह्या वेद परिवाराचे सदस्य आहेत, ते सर्वच वेदस्त्रोत म्हणून ओळखले जातात. शैक्षणिक गुणवत्ता प्राप्तीचं ध्येय स्पष्ट असलेली ही स्वयंप्रेरित मंडळी दररोज आपले या महत्वपूर्ण कार्यात योगदान देत आहेत. मुंगीचा म्हणूयात, खारीचा म्हणूयात किंवा सिंहाचा म्हणूयात, पण आपापल्या परीने वाटा उचलत आहेत. पण असे हे अफाट कार्य चालत राहावे यासाठी एक विशेष अशी ऊर्जा आणि ऊर्जेचा स्रोत असणार. त्यातूनच जी ही मशाल पेटती झालीये ती सतत तशीच प्रज्वलित राहणे, यासाठी ही जी दिव्य ऊर्जा आहे त्याविषयी मी इथे खास उल्लेख करू इच्छिते, आणि तो म्हणजे वेद परिवाराचे जनक, मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्त्रोत आदरणीय नंदकुमार सर, IAS अधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र प्रशासन यांचा. It is rightly said that great leaders don't create followers, they create more leaders. Honorable Nandakumar sir is a perfect epitome of a great leader. With his vision, his high-level intelligence, and constant reflection, respected sir has accelerated this mission, the mission of future-ready education, in order to bring a true educational revolution. I consider myself fortunate enough to get to hear from him every day, enlighten myself through his deep thought, the thoughts about the different aspects of learning sciences and life. सरांना ऐकणं म्हणजे एक पर्वणीच असते. ज्ञानाने अधिक समृद्ध होण्याची ती एक संधीच असते. आज आदरणीय सर आपल्यात उपस्थित आहेत, हे आपलं भाग्यच मानूयात. आदरणीय सरांनी प्रास्ताविकेद्वारे आपले मौल्यवान बोल सर्वांसमोर मांडावेत अशी मी सरांना नम्र विनंती करते. ऑनरेबल सर. हॅलो, माझा आवाज ऐकू येतो का? सर येतोय आवाज, प्लीज. मला बोलायचंय का? अच्छा, मला फोन बिन आले होते. अच्छा, हो सर, आम्ही वाट पाहतोय. ओके ओके, ठीक आहे, बोलतो. थँक्यू वर्षा आणि सर्व प्रतिभागींचे मी स्वागत करू इच्छितो या वेद उत्सव 34.0 मध्ये. आणि हर्षदा चोपणे या झरी तालुक्यातील सिंधी वाढवणामधील शिक्षिका आहेत. त्या 4-5 महिन्यांपासून आमच्या सोबत आहेत. त्यांची शाळा अत्युत्कृष्ट झालेली आहे.
त्या प्रत्येक गोष्ट नवीन नवीन गोष्टी शिकत राहतात. त्यांचा वेद वर्क टीम मध्ये तो आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि रोज रात्री झूम मीटिंग होते, त्यामध्ये पण त्यांचा सहभाग अति उत्कृष्ट असते. तर त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आम्ही मधल्या काळात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण द्यायचं असं ठरत होता, तेव्हा हर्षदा चोपणे मॅमना आम्ही विनंती केली होती. ते जवळ राहतात चंद्रपूर जिल्ह्याचे आणि त्यांनी ते मान्यही केलं होतं. तर जिल्हा पातळीवर प्रशिक्षण देण्याचे पातळी त्या आहेत आणि त्यामुळे त्या गुणवत्तेचे आहेत. आहे आणि त्यामध्ये सादरीकरण आहे. तर त्यांच्याकडनं बरेच आणि ते सगळ्यांना फायद्याचे होईल. एका जिल्ह्याला एका राज्याला असं फायद्याचं होऊ शकतो. तर त्यांच्या वेधोत्सव त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्व प्रतिभागी यांना त्याचा फायदा नक्की होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच वर्षा राऊत या स्वतःमध्ये खूपच काय म्हणायला पाहिजे की यश प्राप्त शिक्षिका आहे. आदिवासी मुलांचं शिक्षणाकरता त्या पालघर जिल्ह्यामध्ये काम करतात आणि त्या स्वतः रसायन विषय शिकवतात आणि 9वी 10वीच्या मुलांसोबत काम करतात. तर वेद मध्ये आम्ही जे काम करतो ते सहजासहजी प्राथमिक मुलांसाठी आहे असं दिसते. त्याला त्या बाबींना हायस्कूल पातळीवर अंमलबजावणी कशी करता येते आणि त्यात परिणामकारक कसे होऊ शकते यावर ते काम करत राहते. तर त्यांना पण मी शुभेच्छा देतो आणि आपल्या लोकांचा अधिक प्रेरणा घेता आजच्या वेद उत्सवाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो. असेच आम्ही शिक्षकांचं यशाचं सादरीकरण करत राहतो. जे प्रतिभागी आज नवीन आले असतील त्यांना पण सहभागी व्हायचं असेल वेद वर्क टीम मध्ये तर तुम्ही निलेश हुके जे आमचे या ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांना वैयक्तिक मेसेज टाकू शकताय. त्याबद्दल वेळोवेळी चॅट बॉक्स मध्ये त्यांचा नंबर दिला जाईल. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जगाच्या सर्व मुलांचा जागतिक दर्जाचं शिक्षण देण्यामध्ये सहभागी होण्याकरता आणि आजच्या हर्षदा चोपणे मॅम आणि वर्षा राऊत मॅम या दोघांचं मी अभिनंदन करतो आणि माझ्या प्रस्तावित इथे थांबतो. धन्यवाद. वर्षा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आता शिक्षकाची भूमिका ही शिकवण्याची नाही तर मूल शिकावे यासाठी नियोजन करणं, त्याचं व्यवस्थापन करणं आणि मुलांच्या शिकण्याचं नेतृत्व करणं यासाठीची आहे. ज्यामुळे शिक्षकाचं खर तर काम अर्ध्यावर येतंय, परिणाम दुप्पट मिळतोय आणि आनंद तिप्पट मिळतोय. हे सत्य उलगडवून आपण जे काही उपकार शिक्षकांवर केलेले आहेत सर ते कधीच न फेडण्यासारखे आहेत. मी इथे खरंच उपकार हा शब्द वापरते कारण आदरणीय सरांनी एक IAS अधिकारी असूनही व इतर विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या असून देखील शिक्षण क्षेत्रात असलेल्या केवळ तळमळीपोटी आपली 30 वर्ष या कामात झोकून दिली आहेत. स्वतः देखील रात्र जागून कामं केली आहेत आणि मला वाटतं असं उदाहरण भारताच्या इतिहासातील प्रथमच असेल. थँक्यू सो मच सर. आज इथे उपस्थित जे कोणी शिक्षण प्रेमी श्रोते आहेत त्यांना मी इथे सांगू इच्छिते की कुठलंही काम तडीस नेण्यासाठी ध्येय स्पष्ट असणं, ध्येयपूर्तीबद्दल आत्मविश्वास असणं आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी स्वयंप्रेरित असणं या गोष्टी अनिवार्य ठरतात, नाही का? माझ्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी याचं ध्येय उराशी बाळगणाऱ्या, तसा आत्मविश्वास मिळवलेल्या आणि स्वयंप्रेरणेने कार्य करीत असणाऱ्या एक शिक्षिका, ज्या एक वेदस्रोत देखील आहेत, या आजच्या सन्माननीय उत्सव मूर्ती आहेत. मी बोलतेय हर्षदाविषयी. हर्षदा ब्रह्मदेव चोपणे. हर्षदाविषयी थोडक्यात सांगते. खर तर थोडक्यात सांगण्यासारखं कठीण आहे पण मी प्रयत्न केलाय. हर्षदा मूळ वणी गावच्या रहिवासी आहेत.
त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा चिखलगाव, वणी तालुका, जिल्हा यवतमाळ येथे झालं. यानंतर माध्यमिक शिक्षण चोपणे कन्या विद्यालय वणी व उच्च माध्यमिक शिक्षण देखील वणी येथे झालं. हर्षदाने आपलं डीएडचं शिक्षण यवतमाळला पूर्ण केलं. यानंतर बीएच्या अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला. कुशाग्र बुद्धिमत्तेसोबतच चिकाटीच्या बळावर फायनल इयरला त्या टॉपर ठरल्या. परंतु असं असून देखील काही कारणामुळे त्यांचं गोल्ड मेडल हुकलं आणि त्यांना सिल्वर मेडलवर समाधान पत्करावं लागलं. आणि आता तर त्यांनी मराठी व सोशिओलॉजी या दोन्ही विषयात एमएचं पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केलंय. हर्षदा यांच्या खऱ्या करिअरची खरी सुरुवात ही 2000 या सालापासून झाली. त्यांच्याबद्दल खरं तर खूप काही आणखी सांगण्यासारखं आहे. हर्षदाला निबंध लेखनाची प्रचंड आवड आहे. निबंध लेखन हे त्यांचं पॅशनच आहे असं म्हणता येईल. आजवर त्यांनी अनेक निबंध लेखन स्पर्धांतून आपलं लेखनाचं कौशल्य सिद्ध केलेलं आहे. कित्येक पारितोषिक देखील जिंकली. त्यात खास उल्लेख करावा असं म्हणजे आताच नजीकच्या काळामध्ये त्यांना राज्य पातळीवरील निबंध स्पर्धेत त्यांनीच लिहिलेल्या शेतकऱ्याचे आत्मवृत्त या विषयावरील निबंधास प्रथम पारितोषिक मिळालं. मोत्यासारखं सुंदर हस्ताक्षर हे त्यांच्यातील कलेचं आणखी एक उदाहरण म्हणावं लागेल. हरहुन्नरी हर्षदा यांचं निसर्ग प्रेम हे केवळ भटकंती इतपतच मर्यादित नसून त्या निसर्गाची जोपासना करण्यासाठी आपल्या कौशल्यांचा वापर करीत उत्कृष्ट असं बागकाम देखील करतात. एक उत्तम समन्वयक, सूत्रसंचालक म्हणून देखील त्यांनी अनेक कार्यक्रमांतून काम केलेलं आहे. तसेच वेध उत्सवातून देखील त्यांनी काम केलंय. त्या एक उत्कृष्ट निवेदिका आहेत. त्या व्यतिरिक्त त्या एक परफेक्ट होममेकर आहेत. पाककलेत देखील हर्षदा उत्कृष्ट आहेत. मैत्रिणी जोडणं, त्यांना भेटणं, नातेसंबंध जोडणं, जपणं हे त्यांना आवडतं. सध्या त्या संगीत देखील शिकत आहेत. मला आपणा सर्वांना सांगण्यास आवडेल की अग्निपंख शैक्षणिक समूह महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार नुकतेच म्हणजे 5 जून 2022 रोजी प्रदान करण्यात आले. आणि जगविख्यात रसायनशास्त्रज्ञ आयसर पुणेचे फॅकल्टी मेंबर डॉक्टर अरविंद ए नातू यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार हर्षदा यांना देखील प्रदान करण्यात आला. हर्षदा ह्या गेल्या 21 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात एक शिक्षक म्हणून कार्य करीत आहेत. या प्रवासात त्यांना अलीकडच्याच काळात पारंपरिक शिकवण्याच्या पद्धतीची कात टाकून प्रत्येक मूल कसं शिकत करता येतं या दिशेचा शोध लागलाय. हर्षदा, तुमच्या आतापर्यंतच्या या रोमांचकारी प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत. तर हर्षदा, आता मी तुझ्याकडे येते. सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. थँक्यू. हर्षदा, आवाज येत आहे माझा? आवाज येतोय हर्षदा. मला तुमचा आवाज नाही आलाय. मला नाही, फक्त मी स्वागत म्हटले, अजून प्रश्न विचारला नाहीये. ठीक आहे, थँक्यू. तर हर्षदा, खरं तर माझ्याकडे खूप सर्व प्रश्न आहेत तुला विचारण्यासाठी आणि आपण यानंतर श्रोत्यांना देखील तशी संधी देणार आहोत. तर मी अधिक वेळ न दवडता आता सर्वात आधी प्रथम प्रश्न विचारते. तर हर्षदा, आपल्या शैक्षणिक कार्याचा जो प्रवास होता तो कुठून कसा सुरू झाला आणि एकूणच त्या संदर्भातला तुझा अनुभव कसा होता त्याविषयी थोडं सविस्तर सांगशील? ओके. सर्वप्रथम आदरणीय साहेबांना तसेच उपस्थित सर्व जे वेदस्रोत आणि इतर लोक जे जॉईन झाले सर्वांना माझा नमस्कार. खरं तर ताईंनी आता जो परिचय दिला आहे तो झालाच आहे, पण मी माझ्याविषयी सांगते थोडस. माझं गाव चिखलगाव. माझं 1 ते 7चं शिक्षण जिल्हा परिषद शाळा चिखलगाव इथे झालं. त्यानंतर 8 ते 12चं शिक्षण वणी या ठिकाणी झालं. त्यानंतर डीएड यवतमाळ, बीएड नागपूर आणि दोन्ही विषयातलं एमए हे यवतमाळ या ठिकाणी झालेलं आहे. सध्या माझं 2 विषयामध्ये एमए प्लस बीएड असं शिक्षण आहे. तर आता तुम्ही जो उल्लेख केला होता की बीएड ला असताना जे टॉपर वगैरे होत्या ते, तर त्याचा एक किस्सा असा आहे की आमच्या कॉलेजची अशी परंपरा होती की काही रूल्स होते ते की जो फायनल इयरला टॉपर असेल प्लस 3ही वर्ष कॉलेजचा रेग्युलर स्टुडंट असला पाहिजे. आणि या नियमात जरा मी बसले नाही, कारण डीएड ची जी म्हणजे फायनल एक्झाम आहे ती लेट झाली, त्यामुळे मला ऍडमिशन घेता नाही आलं फर्स्ट इयरला.
आणि मग मी फर्स्ट इयर बाहेरून पेपर दिले. तर ते फर्स्ट इयर मी कॉलेजला नव्हते आणि सेकंड इयर प्लस फायनल इयर मी कॉलेजला रेग्युलर होते. त्यामुळे मग काय झालं की 3 वर्षाचा जो नियम होता त्यात मी बसले नाही. पण मग म्हणजे मॅनेजमेंटनी त्यावर तोडगा काढून ते गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मला त्यावेळी देण्यात आलं. तर अशा पद्धतीने हा BA चा प्रवास झाला. त्यानंतर 2 वर्ष MA सोशॉलॉजी आणि 2 वर्ष मराठी असं ते MA झालं. परत 2013 मध्ये माझं BEd झालेलं आहे आणि खरी सुरुवात जी झाली शैक्षणिक कार्याची ती 31 ऑक्टोबर 2000 मध्ये मी प्रथमतः माझ्या सेवेत रुजू झाले. आणि अगदी आवडीने निवडून घेतलेलं क्षेत्र होतं. त्यामुळे जॉईन झाल्या दिवसापासून खूप आनंदात मी माझ्या नोकरीचा प्रत्येक दिवस घालवते किंवा खूप मी माझ्या पेशात आनंदी आहे. 2000ला जेव्हा माझी प्रथम नियुक्ती झाली ती द्विशिक्षकी शाळेवर झाली होती. वणीपासून 12 किलोमीटरवर शाळा होती ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसुर्ली. ही 2 शिक्षकी शाळा होती. त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या ही जवळपास 45 वगैरे होती. सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे आपलं काम करायचं आणि आपला वर्ग तयार करायचा अशा पद्धतीचं माझं काम होतं. 2000ला जेव्हा मी जॉईन झाले ती आमची सेवकांची पहिली बॅच होती. जिथे जॉईन झाले ती शाळा मुख्य रस्त्यापासून 2 किलोमीटर आतमध्ये होती. जिथे की थोडस जंगलातून जावं लागायचं. पण नवीन उत्साह होता त्यामुळे ते जाणे 2 किलोमीटर आणि येणे 2 किलोमीटर हा 4 किलोमीटरचा जरी पायी प्रवास व्हायचा तरी तो तेवढ्याच आनंदाने केला जायचा. आणि एक नवीन उत्साह होता त्यामुळे शिकवण्याची फार तळमळ म्हणा किंवा आपलं काम खूप प्रामाणिकपणे करायचं की जेणेकरून आपले विद्यार्थी तयार झाले पाहिजे, आपला वर्ग तयार झाला पाहिजे या दृष्टीने काम केलं जायचं. परत तिथला एक विद्यार्थ्यांचा अनुभव म्हणजे 5वी पासून दुसऱ्या गावाला जावं लागायचं तिथल्या मुलांना. मी ज्या वेळेनं म्हणजे शाळा सुटल्यावर घरी यायचे ते 2 किलोमीटर चालून त्यावेळेनं दुसऱ्या गावावरून ते मुलं यायचे आणि ते इतकं नातं म्हणजे छान घट्ट झालं होतं मुलांशी की जोपर्यंत मला वाहन मिळत नाही तोपर्यंत ते सगळे मुलं माझ्यासाठी थांबायचे. ज्या वेळेनं मी गाडीत बसून जायची त्यावेळेनं ते 5वी पासून समोरची मुलं त्यांच्या गावी जायचे. तर अशा पद्धतीचं एक ते तिथल्या मुलांशी गावातल्या लोकांशी छान वातावरण तयार झालं होतं. आणि शाळेबद्दल म्हणा तर कशाही पद्धतीने कुठलेही मग उपक्रम असू द्या, शैक्षणिक साहित्य असू द्या, काहीही कुठलाही वापर करून माझा वर्ग तयार झाला पाहिजे, माझी मुलं तयार झाले पाहिजे ही एकच गोष्ट कायम डोक्यात ठेवून त्या दृष्टीने काम करायचं असं ठरलं होतं. आणि या शाळेमध्ये मी 2000 ते 2009 पर्यंत जवळपास 9 वर्ष म्हणजे त्या ठिकाणी मी कार्यरत होते. त्यानंतरची दुसरी शाळा होती 2009 मध्ये मग मी दुसऱ्या शाळेवर माझी बदली झाली आणि खऱ्या अर्थाने जे काही म्हणजे माझ्यात असणाऱ्या ज्या काही गोष्टींचा शोध लागला किंवा मला स्वतःला जे डेव्हलप करता आलं तर खऱ्या अर्थाने 2009ला ज्या वेळेनं माझी जिल्हा परिषद शाळा पळसुनी वणीपासून जवळ आहे 5 किलोमीटर होतं ते अंतर. तर या शाळेवर बदली झाल्यानंतर एक परत वेगळा प्रवास चालू झाला. मोठी शाळा होती, संख्या भरपूर होती आणि स्टॉप पण मोठा होता. आणि त्यात म्हणजे ज्या वेळेला मी जॉईन झाले 2009ला सगळ्यात जिवलग माझी जी मैत्रीण म्हणावं अशी मैत्रीण त्या ठिकाणी होती. तर त्यामुळे ते एकदम त्या ठिकाणी गेल्यावर फार वेगळं वाटायचं मला की एक तर मैत्रीचं म्हणजे सानिध्य मिळालं आणि मोठा स्टॉप जो की मला असं वाटायचं नेहमी की मोठ्या स्टॉप मध्ये नोकरी करावं. तर त्या शाळेत गेल्यावर असं एक काम करण्याची खूप परत उत्साह निर्माण झाला. आणि तिथलं वैशिष्ट्य असं होतं की काम कुठलंही असो, कोणत्याही वर्गाचं असो, कोणत्याही शिक्षकाचं असो, सगळ्यांनी मिळून करायचं आणि ते माझं काम आहे असं समजून करायचं. त्यामुळे तिथे काम करताना म्हणजे सगळ्या कामामध्ये एकोपा जाणवायचा आणि खूप उत्साहाने ते काम केलं जायचं. तिथे मी जाणीवपूर्वक आमच्या HM ज्या होत्या माणिक परसावर मॅडम त्यांचा उल्लेख करेल की मॅडम कडनं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मला त्यावेळेनं शिकता आल्या की एक म्हणजे प्रत्येक गोष्टीत पारदर्शकपणा कसा ठेवायचा, प्रामाणिकपणे काम केलं की त्याचं फळ नेहमी चांगलं भेटतं हा त्यांचा नेहमी सकारात्मक दृष्टिकोन. परत म्हणजे कुठल्याही गोष्टीवर खूप संयम आणि विचार करून करायची ती गोष्ट. आजही म्हणजे त्या शाळेतून जरी मी गेले आहे तरी जेव्हा कधी मला असं एखाद्या गोष्टीवर
म्हणजे खूप हे होऊन जाते की सुचत नाही, अशा वेळेला मी मॅडमचा चेहरा आठवते. म्हणजे नेहमीसाठी त्या माझ्या मार्गदर्शक म्हणा, एक छान मैत्रीण, अशा पद्धतीचं माझ्या HMशी माझं रिलेशन होतं. आणि मग त्यामुळे कसं की तिथे काम करताना मॅडमचं प्रशासन एकदम छान, सगळ्यांना खूप व्यवस्थित हँडल करायच्या, त्यामुळे त्या शाळेत काम करताना एक वेगळाच आनंद मिळायचा. मग आता तिथे काम करत असताना मग हा माझा वर्ग आहे असं नाही, एखाद्या वेळेनं जर मॅडम ह्या पदवीधर होत्या, आपल्याला असं वाटलं की नाही मला मॅडमच्या वर्गात जायचंय, तर त्यांची म्हणजे सगळ्यांना परमिशन असायची की ज्याला ज्या वर्गात जाऊन एखादा पिरियड घ्यावं वाटते त्यांनी त्या वर्गात जायचं. तर हे अशा पद्धतीचं खूप छान मैत्रीपूर्ण वातावरण आमच्या शाळेचं होतं. आणि मग यातून कसं कुठलीही गोष्ट करायची म्हटलं की मग सगळेजण ज्याला जे जमते ते त्यांनी करायचं, आणि एखादी गोष्ट जर आपल्याला जमतच नाही अशा वेळी त्यांनी इतर वर्गांवर नियंत्रण ठेवायचं. त्यामुळे ते खूप छान बॉन्डिंग आमच्या शाळेत होतं. आणि तिथे मग असे बरेचसे उपक्रम वगैरे राबवले गेले. आता तुम्ही जो संगीताचा विषय काढला होता, तर त्या शाळेमध्ये माझी मैत्रीण रंजना मॅडम आहेत. तर असं वाटायचं की तिचा म्हणजे त्यांचा आवाज फार अगदी सुरेल गोड म्हणायला हरकत नाही. मॅडमचं संगीत विशारद झालं होतं, त्याच्यामुळे खूप सुंदर गाणं म्हणायच्या त्या. तर नेहमी असं वाटायचं की किती छान आवाज आहे बा, ही देण असते असं वगैरे वाटायचं. पण तिने त्या प्रश्नाचं उत्तर मला इतकं सुंदर दिलं की अगं हे शास्त्र आहे, आणि शास्त्र आहे म्हणजे ते प्रत्येकाला शिकता येतं. मग या एका प्रश्नाने तिच्या उत्तराने म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्याला प्रेरणा, सकारात्मक प्रेरणा देणारी असली तर आपणही त्या दृष्टीने प्रयत्न करतो. आणि मग तिच्या एक प्रेरणेने किंवा तिचं ते वाक्य मला नेहमीसाठी लक्षात राहिलं की शास्त्र आहे आणि ते सगळ्यांना शिकता येतं. तर मग त्यामुळे मग एक प्रयत्न केला की चला आवाज नाही पण आपण हार्मोनियम स्टार्ट करूया. आणि ते मी स्टार्ट केलं बऱ्या प्रमाणात, म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी केवळ ते 7 स्वर आणि थोडंफार वाजवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर परत दुसरी गोष्ट जे मी बोलले की म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्याच सुप्त असणाऱ्या मी या शाळेत येऊन विकसित करण्याचा प्रयत्न केला. परत एक गोष्ट अशी होती की मला कधीच नाही वाटलं की म्हणजे मी चार्ट वगैरे जे लिहितात किंवा ब्लॅकबोर्ड लेखन केल्या जाते ते मी करू शकेल. तर मग एक शाळेतल्या सरांचं अक्षर फार सुरेख होतं. नेहमी वाटायचं की अरे हे आपल्याला का बरं नाही करतायत. आणि अगदी जाणीवपूर्वक म्हणजे लहान मुलं जसे सराव करतात तशा पद्धतीचा मी जवळपास स्केच पेन आणि ते पेपर घेऊन 2 महिने मी कंटिन्यू त्या गोष्टीचा सराव केला. आणि आता असं झालं आहे की म्हणजे व्यवस्थितपणे किंवा बऱ्यापैकी मी कुठलाही सण उत्सव म्हणा, शाळेतले जे काही प्रोग्राम असतात त्यावेळेला मी छान म्हणजे असं मला छान वाटते अशा पद्धतीचं मी फलक लेखन करू शकते. आणि काही वेळेला असं होते की जरी मला परफेक्ट येत नसलं तरी आता मी काही जणांना त्याचं थोडंफार मार्गदर्शन करू शकते. तर या गोष्टीचा सुद्धा शोध मला माझ्या पळसोनी शाळेत गेल्यावर लागला. परत एक गोष्ट की ड्रॉइंगचं, आणि म्हणजे मला कधी या गोष्टी जमते हे माझ्या डोक्यातच नव्हतं आलं. रंजना मॅडम आणि सरांचं ड्रॉइंग छान होतं. मग जसं लहान मुलांना मधले मधले रंग भरायला देतात, स्केच काढलं की तशा पद्धतीचं काम मला मिळायचं त्या ठिकाणी. आणि मग त्याचाही एक असा म्हणजे पॉझिटिव्ह बदल झाला की मग कालांतराने अरे हे आपल्यालाही जमू शकते का. मग असं करताना मी थोडं ते ड्रॉइंगचं पण करायला लागले. आता बऱ्यापैकी म्हणजे न पाहता नाही पण पाहून वगैरे मी करू शकते ड्रॉइंग. तर अशा पद्धतीचं जे बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टी मी माझ्या पळसोनी शाळेत जाऊन शिकले. मग तिथे जवळपास माझा 9 वर्षाचा कालावधी तिथे पण गेला. म्हणजे अगदी छान, म्हणजे खूप छान माझे 9 वर्ष गेले. मग तिथे सगळं वेगवेगळे खूप सारे उपक्रम होते आमच्या शाळेत, ते आम्ही राबवलेत. म्हणजे असं व्हायचं की बरेचसे उपक्रम आमच्या मॅडम पण सुचवायच्या, आम्ही फक्त त्या फॉलो करायचं. तर असं खूप छान वातावरण आमच्या त्या शाळेचं होतं. आणि कुठल्याच गोष्टीला कोणाचा असं म्हणजे विरोध म्हणा किंवा हे नाही करून अशा पद्धतीचं नव्हतं. तर त्या शाळेत आम्ही अगदी प्रत्येक स्पर्धा, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असो, सगळ्यांनी मिळून आपले विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावायचे. आणि त्या दृष्टीने सगळ्यांना जमेल त्या पद्धतीची आम्ही मेहनत त्यांच्यावर घ्यायचो. तर अशा पद्धतीने बऱ्याच स्पर्धा, मग त्या खेळात असो, सांस्कृतिक असो, मॅडम असल्यामुळे गायनाच्या पण स्पर्धेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना बसवायचो. आणि महत्वाचं म्हणजे दरवर्षी ज्या निबंध स्पर्धा व्हायच्या
त्याच्यात माझी मुलं आवर्जून बसायचे आणि पहिल्या 3 क्रमांकापैकी आमच्या विद्यार्थ्यांचे नंबर त्यात असायचेच. तर असं खूप छान वातावरण आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी मला त्या शाळेत शिकता आले. त्यानंतर 2018 मध्ये मी जिल्हा परिषद शाळा सिंदीवाडोना या ठिकाणी जॉईन झाले, तालुका झरी, जिल्हा यवतमाळ. या ठिकाणचा प्रसंग असा की ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला 4ही लोक आम्ही अगदी नव्यानेच गेलेलो होतो आणि म्हणजे पूर्ण शाळाच स्टॉप बदलून गेला आणि आम्ही 4ही लोक त्या ठिकाणी नव्याने जॉईन झालो होतो. त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे आदरणीय श्री वाटेकर सरांकडे मुख्याध्यापकांचा प्रभार होता, जे की आपल्या वेदवर्क टीमला पण काही दिवस जॉईन होते. अतिशय पारदर्शक काम, कुठलंही काम स्वतः करून घेण्याची वृत्ती, कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहणं, गावाशी तेवढेच छान संबंध, अशा म्हणजे सगळे गुण, अगदी सगळे गुण असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय वाटेकर सर. तर अशा शाळेत मग 2018 मध्ये मी जॉईन झाले. ज्या शाळेची त्यावेळीची परिस्थिती अशी होती की 1 ते 7 वर्ग होते आणि संख्या फार कमी, म्हणजे जवळपास 52-58 एवढ्यापर्यंत ती संख्या होती. सुरुवातीला गेल्यावर जरा वेगळं वाटलं. 1 ते 7 म्हणजे वर्ग होते, आम्ही 4च शिक्षक, प्रत्येकाकडे 2-2 वर्ग वगैरे. पण सरांची काम करण्याची पद्धत आणि फार पारदर्शकपणा सरांच्या कामामध्ये, त्याचा परिणाम असा झाला की गावातील अर्ध्याधिक मुलं 5 किलोमीटरवर एक मोठं गाव आहे, तिथे कॉन्व्हेंटमध्ये जायची. तर म्हणजे कुठलाच मला पालकांना कधी सर जबरदस्ती करताना नाही दिसले की तुम्ही आमच्या शाळेत मुलांना टाका, पण सरांच्या कामाचा किंवा एकंदरीत सगळ्या वातावरणाचा असा पॉझिटिव्ह गावावर परिणाम झाला की आज आमची संख्या, आमच्या शाळेची संख्या दुप्पट झालेली आहे. जवळपास 117च्या जवळपास आमच्या शाळेची संख्या आहे आणि आता गावातून फार रेअरली म्हणजे फार कमी मुलं बाहेरगावी जातात किंवा म्हणजे नाहीच म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीची सुरुवात त्या ठिकाणी पण झाली. सुरुवातीला वाटलं होतं की जॉईन झाले तेव्हा फार वेगळं वाटलं की अरे आदिवासी तालुका आहे आणि फार म्हणजे मागासलेलं असेल असं वगैरे. पण एकदा जॉईन झाले आणि काम करायला सुरुवात झाली आणि सगळं खूप छान म्हणजे चालू आहे. तिथे आमच्या 4 जणांचं ट्युनिंग खूप छान आहे, सरांचं प्रशासन खूप चांगलं आहे, सगळं त्याही ठिकाणी एकोप्याने होत आहे. तर अशा पद्धतीने हे म्हणजे 2000 पासून झालेलं जे काम सुरू आहे ते आता 2022 येत आहे. पण झरी तालुक्यातले अनुभव फार म्हणजे माझ्यासाठी खूप चांगले अनुभव आहेत की असं वाटलं शहरापासून ही शाळा दूर आहे तर फार अडचण येईल किंवा म्हणजे बऱ्याच अडचणींना आपल्याला सामना करावा लागेल. पण असं काही झालं नाही. काम करत गेलो, त्या कामाला एकोप्याचं स्वरूप आणलं, सगळे मिळून काम करत गेलो आणि यश मिळत गेलं. अशा पद्धतीचं हे 2018 पासून आतापर्यंत मी पंचायत समिती झरी, जिल्हा परिषद शाळा सिंदीवाडोना या ठिकाणी जॉईंड आहे. आणि हा 3ही शाळांमधला प्रवास माझ्यासाठी खूप प्रत्येक दिवस नवा काहीतरी शिकवत गेला आणि खूप आनंदात एन्जॉय करत मी माझ्या नोकरीचे 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अशा पद्धतीने हा माझा 2000 पासूनचा प्रवास आतापर्यंत सुरू आहे. खूपच छान हर्षदा, खूपच छान आणि खूप सुंदर. हर्षदा, तू शिक्षण क्षेत्रातच काम करणार हे ठरवूनच तू हे क्षेत्र निवडलं आणि यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट काय असू शकते एखाद्याला? कारण कामातनं आनंद मिळणं हेच तर माणसाला हवं असतं. पण मध्यंतरी तुझ्याशी बोलताना असं मला लक्षात आलं की सुरुवातीच्या ज्या काळामध्ये, सुरुवातीच्या तुझ्या करिअरच्या काळामध्ये ज्या उत्साहाने आणि आनंदाने तू काम करीत होतीस त्यामध्ये मग हळूहळू कुठेतरी काहीतरी कमतरता जाणवू लागली. कारण मुलांकडनं काहीतरी अपेक्षित असायचं आणि मुलांचं जे शिकणं आहे अपेक्षेप्रमाणे होत नाहीये असं कुठेतरी तुला जाणवायला लागलं. आणि अशातच मग तुझी वेध विचारांशी ओळख झाली. तर हर्षदा, आम्हाला ऐकायला आवडेल की वेद सोबत तू कशी आणि कधी जुळली गेलीस, त्याबद्दल थोडं सुरुवातीला सांगशील? हो, नक्कीच ताई. खरं तर वेद सोबत जोडण्याचं श्रेय मी आमचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री नगराळे साहेब यांना देईल. कारण माझ्या कार्यक्षेत्रातल्या शिक्षकांना काहीतरी नवीन मिळावं यासाठी सतत विचार मंथन करणं, तशा पद्धतीच्या संधी उपलब्ध करून देणं हे सरांचं नित्याचं झालं आहे. आणि अशाच एका संधीचा फायदा ज्या वेळेला माझी बदली झाली होती 2018 मध्ये, मी झरी तालुक्यामध्ये गेले होते. पण आदरणीय नंदकुमार साहेब आणि आदरणीय निलेश सर यांची 1 दिवसाची कार्यशाळा वणी या ठिकाणी होती, वणी
तालुक्यामध्ये होती आणि नुकतीच बदली होऊन मी झरीमध्ये गेले होते, पण ती कार्यशाळा जॉईन करण्याचं किंवा ती शाळा जॉईन करता येईल याची परवानगी साहेबांनी दिली आणि मग ती सरांची 1 दिवसीय कार्यशाळा मी जॉईन केली. खरं तर निलेश सरांची कार्यशाळा जॉईन करणं किंवा त्यांना दिवसभर ऐकणं ही आपल्या शिक्षकांना एक पर्वणीच असते, कारण सरांचा प्रत्येक शब्द न शब्द आपल्यासाठी हा एक लाख मोलाचा किंवा प्रेरणा देणारा असतो. तर ती 2018 मध्ये मी निलेश सरांची कार्यशाळा केली वणीला आणि तेव्हाच मग कुठेतरी कम्पेअर व्हायला लागलं की आपण काम तर करतच आहोत, पण सरांनी जी काम करण्याची पद्धत सांगितली होती त्यात आणि आपलं काम करण्याच्या पद्धतीत कुठेतरी तफावत जाणवत आहे. आणि मग लागलीच परत मला 5 दिवसाची ऑनलाईन रोहिणीताई आणि त्यांच्या ग्रुपची ऑनलाईन कार्यशाळा घेतली होती वणी पंचायत समितीला. तर ती पण कार्यशाळा मी 5ही दिवस अगदी पूर्णपणे जॉईन केले होते आणि त्यानंतर परत साहेबांनी 5 दिवसाची कार्यशाळा झरी तालुक्यासाठी लावली, ती पण मी जॉईन केली आणि मग हे सारखं म्हणजे तेच विचार ऐकत होते, त्यावर मी विचार करत होते आणि बरंच मग सखोल समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि हे करत असताना कुठेतरी मग ज्या वेळेला चांगल्या बाबी येतात आणि आपण त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघतो तेव्हा निश्चितच आपल्याही विचारांमध्ये कुठेतरी बदल होतो आणि आपल्याला ते पटायला लागतं. मग माझ्याही बाबतीत असंच झालं की मी हार्डवर्क तर खूप करत आहे, पण आता हे मी जे सगळं ऐकत आहे या मार्गाने जर मी जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच मलाही फायदा होईल. आणि मग ती झरी तालुक्याची पण 5 दिवसाची कार्यशाळा केली आणि ज्या वेळेला वणीची कार्यशाळा होती त्यावेळेला आदरणीय नगराळे साहेब हे पूर्ण दिवसाचं अहवाल लेखन मॅडम तुम्ही करायचं. पहिल्या दिवशीचा सरांचा मला हे होता, सूचना होती सरांची मला की तुम्ही पूर्ण अहवाल लेखन करायचं. त्यामुळे अगदी वर्ड टू वर्ड सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप लक्षपूर्वक ऐकून, कारण यातलं काही सुटू नये, आपल्याला अहवाल लेखन करायचं आहे, अशा पद्धतीची ती कार्यशाळा मी खूप मन लावून केली. आणि नंतर मग साहेबांनी मला 17 मे 2021 ला आदरणीय निलेश सरांकरवी आपल्या वेदवर्क टीम मध्ये जॉईन केलं आणि जवळपास आता 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी होत आहे. मी त्यातल्या मीटिंगचा प्रत्येक दिवस पण खूप म्हणजे एन्जॉय करते म्हणायला हरकत नाही. असं मला कधी कंटाळा वगैरे नाहीये, फारच रेअरली कारण असेल तरच मी म्हणजे जॉईन नाही होत त्याला. तर अशा पद्धतीने आदरणीय श्री नगराळे साहेबांच्या सहकार्याने किंवा त्यांनी दिलेल्या संधीने मी वेदवर्क टीम मध्ये जॉईन झालेले आहे. खूप छान, खूपच सुंदर. हर्षदा, यालाच जोडून मी हर्षदा तुला पुढचा प्रश्न विचारू इच्छिते की वेद समूहाला तू जेव्हा जोडली गेली त्यापूर्वीच तुझं कामाचं स्वरूप कसं होतं? म्हणजे खरं तर तू सुरुवातीपासूनच खूप उत्साही आणि उपक्रमशील अशी शिक्षिका आहेस, परंतु तरी देखील वेदला जोडल्यानंतर तुझ्या कामात काम करण्याच्या पद्धतीत कसा बदल झाला आणि एकूणच तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा कसं परिवर्तन घडून आलं, याबाबत तू आमच्या बरोबर काय शेअर करू इच्छिते? हो, नक्कीच ताई. मी आधी बोलले की मी म्हणजे निवडलेलं क्षेत्र होतं, मी खूप आवडीने आले होते, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मी खूप प्रामाणिकपणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करायचे. म्हणजे असं नाही की मी वेदमध्ये आले म्हणून मी काम करत आहे, आधीपासून मी काम करायचेच, फक्त आधी मी हार्डवर्क करायचे, खूप मेहनत घ्यायची त्या गोष्टीवर की माझा वर्ग तयार झाला पाहिजे, हे एक माझं महत्वाचं उद्दिष्ट होतं. आणि मग ज्या वेळेला मी वेदवर्क टीमच्या अगोदरच्या कार्यशाळा वगैरे जॉईन केल्या आणि मग त्या दृष्टीने मी स्वतःमध्ये विचार करायला लागले. तसे मी आधी पॉझिटिव्हच विचार करत होते, शक्यतोवर कुठलीही अडचण आली की त्याच्यासोबत त्याची उत्तरं पण असतात अशी मी स्वतःला समजूत करून टाकते आणि कुठल्याही बाबीला मी अडचण म्हणून नाही तर हे मला पार करता येईल, ही माझ्यासाठी संधी आहे असा मी विचार करते आणि मग त्या दृष्टीने मी माझं चालू ठेवते. शक्यतोवर कुठल्या गोष्टीत हार मानायची नाही किंवा शस्त्र खाली टाकून द्यायचे नाही, अशा पद्धतीचा माझा स्वभाव आहे. तर मी काम तर करत होते पण ते हार्डवर्क होतं. आणि जेव्हा मग मी वेद सोबत जुळले आणि वेद सोबत मी ज्या वेळेनं 17 मे 2021 ला जुळले त्यावेळेनं निलेश सरांचं 35 दिवसाचं सत्र मी पूर्ण केलं. ते 1-2 माझे मिस झाले होते, मी त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं आणि ते 35 दिवसाचं
आजचं सत्र पूर्ण केल्यानंतर बऱ्याच गोष्टीची ज्याला आपण खोली म्हणतो ती त्यातून मला कळली. आणि मग आता हे मला माझ्या वर्गात अप्लाय करायचं होतं किंवा या पद्धती मला म्हणजे हार्डवर्क कडून कुठेतरी बाहेर निघायचं होतं. आधीची जी माझी शिक्षण पद्धती होती, मी शिकवल्याशिवाय मुलं शिकू शकत नाही, म्हणजे मी हा महत्वाचा होता. मी करेल तरच मुलं करेल किंवा मी सांगितल्याशिवाय मुलं करणार नाही, ही जी धारणा होती ही VH सोबत जुळल्यावर कुठेतरी मग मी शिकवल्यानेच मुलं शिकत नाही, तर मुलांना स्वतः करता येईल अशा पद्धतीचं मला त्यांना तयार करायचं आहे. आणि मग हा मी कुठेतरी बाजूला ठेवून माझे मुलं स्वतः कसे शिकतील किंवा स्वतः शिकण्यास कसे प्रेरित होती, की ज्या आपल्या भविष्यवेधी शिक्षणातल्या 6 पायऱ्यांपैकी पहिली पायरी आहे, तर या पायरीच्या दृष्टीने मग मी विचार करू लागले. आता मग हे करत असताना मग काही गोष्टींनी म्हणजे अशा माझ्या पद्धतीने की जर मला स्वतः शिकायला मुलांना प्रेरित करायचं आहे, तर त्यासाठी मला मुलांना पहिले त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणणं गरजेचं होतं. जे की आपले भविष्यवेधी शिक्षणांमध्ये 6 C सांगितलेले आहेत, त्यातला मी पहिले कॉन्फिडन्स मुलांमध्ये कसा डेव्हलप करता येईल यावर विचार करू लागले. आता कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, कारण बघा आपण जवळपास किती मोठं झालं तरी थोडं पुढे वगैरे जाऊन बोलायचं म्हटलं की कुठेतरी आपल्यालाही थोडंसं भीती म्हणा किंवा एक थोडंसं संकोच वाटतो. तर मग मी या गोष्टीवर प्रथम फोकस केलं. आधी पण मी जेव्हा भविष्यवेधीच्या आधी जेव्हा माझा वर्ग तयार करायचा तेव्हा माझी एक पद्धत होती की मुलांना ओरली खूप तयार करायचं. ज्या वेळेला मुलगा पहिली दुसरीत असतो त्यावेळेला त्याला व्यक्त होऊ द्यायचं, जेवढं व्यक्त होता येते तेवढं. मग त्यासाठी मी अगदी छोटे छोटे उपक्रम घ्यायचे की जसं सुरुवातीला त्याच्या घराच्या किंवा घराच्या आतील म्हणा घराच्या बाहेरील ज्या वस्तू असतात, त्याच्या घरचे जे नातेवाईक असतात याच्यावरच भरभरून बोलू द्यायचं. आणि मग त्यांच्यात एकदा म्हणजे शिक्षकांप्रतीची भीती निघाली की नाही आपण जे सांगतो ते मॅडम ऐकतात ही गोष्ट त्यांना पटली की ते आपल्याला सहज त्यांच्या बोलीभाषेत सांगू लागतात. आणि एकदा का विद्यार्थी बोलीभाषेत व्यक्त होऊ लागला की नंतर त्याचा कॉन्फिडन्स आपोआप वाढत जातो. या गोष्टीचा मी उपयोग करून घेत मुलांना स्वतः शिकायला तयार केलं. जसं की आता सुरुवात नेमकी काय करायची, आता मी तर माझं शिकवणं बंद करणार आहे तुम्हाला स्वतः शिकवणार आहे असं एका वाक्यात सांगून तर चालणार नव्हतं. मग मी शिकवते म्हणजे नेमकं काय करते, मी याचा थोडा विचार केला. मी शिकवते म्हणजे काय, मी पाठाचं प्रकट वाचन करून दाखवते, त्याचा थोडक्यात आशय समजून सांगते आणि त्यावर स्वाध्याय मुलांना सोडवायला लावते. तर ही गोष्ट जर कुठेतरी बदलवायची आहे तर मग त्या दिवशी मी काय केलं, थोडंसं वेगळ्या पद्धतीने की आज पाठ तुम्हाला वाचायचा आहे आणि तुम्हाला मला सांगायचं आहे त्या पाठात काय आहे ते. मग पोरांनाही जरा ते वेगळं वाटलं की आज आपल्याला मॅडमला सांगायचं आहे. आणि मग तो पाठ मुलांनी वाचला आणि त्यांच्या बोलीभाषेत त्यांच्या शब्दात त्यांनी मला तो सांगितला. मग इथेच त्यांची स्वतः शिकण्याची सुरुवात झाली होती की ते स्वतः व्यक्त व्हायला लागले होते. 100% किंवा 100% ते करेक्ट सांगितलं असं नाही, पण त्यांच्या शब्दात ते व्यक्त झाले. ही गोष्ट फार महत्वाची होती. आणि मग तिथूनच माझा प्रवास चालू झाला. मग मला असं फारसं वेगळं नाही करावं लागलं की मग मुलं तेच पाठ वाचायचे. आणि त्यातले आपण जे 3 लेवलचे मुलं म्हणतो पिसा न्यास असर, तर काही मुलं हे असतातच आपल्या भविष्यवेधीच्या भाषेत म्हणायचं तर काही मुलं हे पिसा लेवलचे असतात. मग हे पिसा लेवलचे जे मुलं आहेत यांचा मी बाकीच्या मुलांसाठी उपयोग करून घ्यायला लागले. मग जसं की मुलांनी पाठ वाचला, त्यातला आशय त्यांनी त्यांच्या शब्दात मला सांगितला. मग आता याच्यावर प्रश्न तयार करा. आणि अगदी म्हणजे आवाक्या बाहेरचे मुलं प्रश्न तयार करू लागले, ज्याच्या म्हणजे मलाही त्यांच्यावर हे नव्हतं की मुलं 100 किंवा 100च्या वरती प्रश्न तयार करत आहेत. तर मुलं 100च्या वरती प्रश्न तयार करायला लागले. आणि जेव्हा प्रश्न तयार करतो मुलगा तेव्हा त्याचं उत्तर मात्र त्याला कळते. फक्त मी सुरुवातीला त्यांना थोडीशी कल्पना दिली. पहिल्या दिवशी जेव्हा प्रश्न तयार केले तेव्हा थोडंसं काय कोण कसे अशा पद्धतीचे शब्द वापरून तुम्ही प्रश्न तयार करा. आणि यात झालं काय की जो मी स्वाध्याय सांगत होते सोडवायला त्यात 100% मुलं सहभागी नव्हते होत. पण ज्या वेळेला मुलं स्वतः करायला लागले त्यावेळेनं सगळे त्यात सहभागी होऊ लागले. अगदी सगळ्यात खालचा म्हणजे किंवा असर पातळीचा मुलगा जरी म्हणू त्यांनीही 5 प्रश्न तयार केले. मग माझा महत्वाचा केंद्रबिंदू तो होता की सगळे यात सहभागी झाले पाहिजे. आणि त्या गोष्टीत आता मी म्हणजे
यश मिळवलं होतं की माझे सगळे विद्यार्थी त्यात सहभागी व्हायला लागले होते. तर अशा पद्धतीचं एक एक पायरी करत म्हणजे भविष्यवेधीच्या शिक्षणाचा मी माझ्या वर्गाशी समन्वय साधत गेले आणि एक एक पाऊल पुढे जात गेले, यश मिळत गेलं, आणखी नव्याने नवीन गोष्टी करत गेले. तर अशा पद्धतीने हा भविष्यवेधीच्या पायऱ्याचा मी माझ्या वर्गामध्ये उपयोग करू लागले. सध्या तरी माझं हे काम माझ्या वर्गापुरतं मर्यादित होतं. जोड वर्ग असल्यामुळे म्हणजे त्या तीनही वर्गांवर ते चालायचं. तर असं हे छान म्हणजे भविष्यवेधींच्या पायऱ्यांचं काम चालू आहे आणि त्यात मला अपेक्षित असं यश मिळत आहे. खूप छान हर्षदा. म्हणजे वेदपूर्वी तुझी कामाची पद्धत अशी होती की तू ढोर मेहनत करायची. आता ढोर मेहनत हा थोडासा अनौपचारिक शब्द वाटतोय, मी औपचारिक शब्द म्हणेल की तू अथक प्रयत्न करायची. आणि कुठल्याही शिक्षकाला सर्वात मोठं दुःख कुठलं असतं तर मी इतकी मेहनत करून देखील माझी सर्वच्या सर्व पोरं अपेक्षित परिणाम दाखवत नाहीये, त्यांचं शिकणं होत नाहीये. हे एका शिक्षकासाठी खूपच दुःखदायक असतं. पण तुला भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 पायऱ्यांचा अवलंब करून मग चांगले परिणाम आणि विशेषतः 100% मुलं शिक्षण प्रवाहात येऊ लागली, त्याचे परिणाम तुला मिळायला लागले. खूपच छान. मग यावरच जोडून मी हर्षदा तुला असं विचारू इच्छिते की तू कामाची तुझी पद्धत बदलली, वेदच्या भविष्यवेधी शिक्षण पद्धतीच्या 6 पायऱ्यांचा अवलंब वगैरे करायला घेतला. मग तू जर मी पर्टिक्युलरली तुझ्या वर्गातलं वातावरणाविषयी विचारलं की बाबा आधीचं वर्गातील वातावरण, एकंदरीतच मुलांचा उत्साह म्हणूया किंवा मुलांची शिकण्यातली आवड, आणि आता भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 पायऱ्या वापरल्यानंतर त्यांची शिकण्यातली आवड, त्यांचा उत्साह, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स हा कसा असतो, याविषयी तू कशी तुलना करशील, हे तुझ्या शब्दात तू सांग. हो ताई, मी आधी पण बोलले की मी खूप मेहनत घ्यायचे, वर्ग तयार करायचे. वर्ग तयार करण्याच्या बाबतीत तर मी म्हणजे यशस्वी होतेच. पण भविष्यवेधीमध्ये जॉईन झाले आणि त्या 6 पायऱ्यांचा, 6Cचा आणि 9 इंटेलिजन्सचा जेव्हा मी वापर करू लागले त्यावेळेनं असं झालं की मी आता बोलले की पिसा लेवलचे काही मुलं असतात, तर हे मुलं नॅस किंवा असरच्या मुलांचे मी ज्या वेळेनं ग्रुप करत होते त्यावेळेनं लिडरशिप करून ते त्यांचे ग्रुप सांभाळायचे. यावेळी असा फायदा होतो की दुसऱ्याला सांगणं म्हणजे आपला डबल अभ्यास होणं. ही एक मुलांच्या डोक्यात बसतं की नाही, याला शिकवताना किंवा याला सांगताना माझी ही गोष्ट परफेक्ट होत आहे आणि मग मी कुठल्याही कामात असले तरी माझे विद्यार्थी छान त्यांच्या कामात रमलेले असायचे. तर हे जेव्हा मला म्हणजे लक्षात आलं की नाही, शिक्षकांपेक्षा जर त्यांनी गटात काम केलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात किंवा जास्त इफेक्टिव्ह होते, हे लक्षात आल्यावर मग मी कुठेतरी मी शिकवते हे मागे पडलं. आधीचं वातावरण कसं, हे शिक्षक केंद्रित वातावरण असायचं माझ्या वर्गातलं की मी पाठ शिकवायचा, मी बोलायचे, विद्यार्थ्यांनी ऐकायचं, अशा पद्धतीचं होतं. मग म्हणजे काही प्रमाणात त्यात बदल होत गेला, मग दोघांमध्ये आंतरक्रिया वगैरे वगैरे असं हळूहळू होत गेलं. पण आता मी वर्गात असले काय किंवा मी वर्गाच्या बाहेर असले काय, माझे विद्यार्थी त्यांच्या गटात काम करतात. जसं आता जोड वर्ग आहे तर पहिला वर्ग होता माझ्याकडे आणि चौथा वर्ग होता. मग आपण जे चौथीतले पिसा लेवलचे मुलं म्हणतो तर त्यांचं काम आटपल्यावर ते मला कधी पहिल्या वर्गाला मदत करायची. मग एक त्याच्यातून काय व्हायचं की जो आपण 6C म्हणतो कॉन्फिडन्स त्यातला, तर तो डेव्हलप व्हायला मला त्यात मदत व्हायची. किंवा मग असर पातळीचे जे म्हणजे अगदीच ज्यांना आता मला म्हणजे घेऊन वेगळं शिकवावं लागते अशा मुलांचा सुद्धा वापर जर त्यांच्यापेक्षा खालच्या इयत्तेतील मुलांना केला तर त्यांच्यात सुद्धा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा असा झाला की आता मुलं छान ग्रुपमध्ये, पेअरमध्ये, इव्हन घरी गेल्यावर पण जे शेजारी मुलं असतात ते एकत्र बसून अभ्यास करणं, कुठल्या विषयावर डिस्कस करणं किंवा जे प्रश्नांचं वगैरे स्वरूप आहे ते एकत्र बसून करणं, म्हणजे कुठलंही काम आता ते ग्रुप आणि पेअरने करू लागले. तर हेच माझ्या वर्गाचं एक मला बदललेलं चित्र वाटते की आधीचं चित्र आणि आताचं चित्र यातला जर मी म्हणजे एक फरक म्हटलं तर शिक्षक केंद्रित होतं आणि आता हे विद्यार्थी केंद्रित आहेत. हा एक मला महत्वाचा फरक माझ्या वर्गामध्ये जाणवतो की माझा प्रत्येक विद्यार्थी हा आता कुठल्या ना कुठल्या तरी कृतीत घडलेला असतो, काही ना काहीतरी तो कामात असतो. हे एक माझ्यासाठी फार मोठं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच हर्षदा, कुठल्याही शिक्षकासाठी ती खरंच खूपच एक महत्वाची गोष्ट असते. आणि
तू ज्या पद्धतीने आता 6 पायऱ्यांचा अवलंब करते त्यामुळे मुलांमध्ये 21व्या शतकातल्या कौशल्यांचा विकास व्हायला सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही. खूपच छान. हर्षदा, भाषेचा विकास साधताना मुलांमध्ये अभिव्यक्ती संदर्भात काम होणं कसं आवश्यक आहे हे आपण आदरणीय नंदकुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली अधिक समजून घेतच आहोत. निबंध लेखन ही म्हणजे एक अभिव्यक्तीची उच्चतम पातळीच असं म्हणायला हरकत नाही. तुझं निबंध लेखनाचं प्रेम आणि त्याच्यातलं यश या बाबतीत मी सुरुवातीलाच मांडले, तू देखील थोडंफार मांडले. ती अभिव्यक्तीची गुणवत्ता तू आपल्या मुलांमध्ये सुद्धा विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेस आणि त्यात तुला यश देखील मिळते. तर त्या संदर्भात थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल हर्षदा, की तू लेखनाची आवड कशी निर्माण केलीस आणि मुलांमध्ये सुद्धा ती कशी विकसित करतेस, त्यासाठी तू काय करतेस? हो, नक्कीच ताई, खूप आवडीचा विषय आहे माझ्या तो. खरं तर निबंध लेखन करायला मला फार आवडते आणि याची सुरुवात असं की मी घरात मोठी असल्यामुळे माझे बहीण भाऊ लहान होते आणि मग म्हणजे त्यांना सांगायचं किंवा कधी त्यांना काम पडलं तर लिहून द्यायचं काम माझ्याकडे यायचं किंवा गाईड करण्याचं काम यायचं. तर याचा परिणाम असा झाला की जेव्हा मी माझ्या लहान बहिणींना 1-2दा निबंध लिहून दिला तर त्याचा म्हणजे प्रथम पारितोषिक मिळाले आणि पर्यावरण विषयक होता तो निबंध. आणि मग एक असं वाटायला लागलं की आपण जर म्हणजे या गोष्टीचं नेहमी लिहत गेलो किंवा नेहमी जर या गोष्टीचा सराव करत गेलो तर आणखी यात सुधारणा होईल. आणि मग ते सारखं माझं चालू असायचं, कुठल्या तरी विषयावर लिहायचं किंवा मग कुठल्याही स्पर्धा असो, ज्या खुल्या स्पर्धा असतात त्यामध्ये मग मी भाग घेणं सुरू केलं. आणि मग असं व्हायचं की म्हणजे जनरली भाग घेतला की 3 नंबर पैकी कुठलाही तरी एक पारितोषिक मला मिळायचं आणि मग ते आणखी उत्साह वाढत गेला त्या बाबतीतला. आणि आता स्वतःमध्ये असलं की ते आपोआपच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं असं मला वाटतं. आणि वारंवार मग ह्या गोष्टीचा उल्लेख किंवा तशा पद्धतीचं मी काही करताना म्हणजे बोलतानाही मग जनरली मी मगाशी बोलले की मी 1-2ऱ्या वर्गामध्ये ओरली मुलांना खूप ट्रेन करते. तर एक निबंध किंवा लेखनाची जी पहिली पायरी आहे तर एक बोलतं होणं किंवा एखाद्या गोष्टीवर विचार करायला लागणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे बघतात तर सगळेच एखादी गोष्ट, पण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करणं हे जरा वेगळं असतं. तर अशा पद्धतीचं झालं मग ते की कुठल्याही गोष्टीवर मुलांना व्यक्त होऊ द्यायचं आणि मग एकदा त्यांना व्यक्त व्हायची सवय लागली की मग ते लिखाणाकडे त्यांना वळवायचं. अशा पद्धतीचं हे माझं काम होतं. आणि मग 1-2दा काय झालं की स्पर्धेमध्ये माझे म्हणजे मला पारितोषिक मिळालं आणि त्यावेळेनं 6वा-7वा वर्ग वगैरे वरच्या वर्गाला मी मराठी घ्यायचे. तर मग ही गोष्ट मुलांपर्यंत पोहोचली आणि मग मुलांचं असं झालं की मॅडम आताही स्पर्धेत भाग घेतात, मग आपणही घ्यायचं. आणि ते पळसोनी शाळेमध्ये इतकं मुलांच्या डोक्यात होतं की कुठलीही स्पर्धा असो भाग घ्यायचा. आणि मग काय झालं की आता आवडीचाच विषय होता आणि खूप आवडायचं, मला अजूनही आवडते. तर त्या शाळेतल्या मुलांमध्ये ही कला पण छान डेव्हलप झाली होती. मग कुठलाही विषय द्या, मग लेखन असू द्या की वक्तृत्व असू द्या, या 2 गोष्टीत खूप मुलं पण ट्रेन झाले होते. एक उदाहरण सांगायचं तर ज्या वेळेनं माझ्याकडे पळसोनी शाळेमध्ये असताना 1ला वर्ग आला होता, मला त्या विद्यार्थ्याचं नाव पण आठवते. यश तांबे नावाचा विद्यार्थी होता माझा, 1ल्या वर्गात होता. आणि 15 ऑगस्टच्या तेवढ्यामध्ये हायस्कूलला एक स्पर्धा होती, वक्तृत्व स्पर्धा, आणि विषय होता शिवाजी महाराजांवर बोलायचं होतं. आणि त्या 1 ते 8च्या स्पर्धेमध्ये माझा 1लीचा विद्यार्थी प्रथम पारितोषिक घेऊन आला होता. तर ही गोष्ट म्हणजे शाळेसाठी, इतर विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्यासाठी पण खूप म्हणजे एक आनंदाची बाब होती. आणि त्यातून मग इतकी प्रेरणा मिळाली मुलांना की मग कुठल्याही स्पर्धा असू द्या मॅडम त्याच्यावर आम्हाला सांगा ना कशा पद्धतीने करायचं. आणि मग थोडं गाईड केलं, समोर तर मग गाईड करायची पण वेळ नव्हती येत, मुलं स्वतःहूनच तयार करायचे. परत एक गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या त्या पळसोनी शाळेचा एक मुलांचा आम्ही शाळेतला कविता संग्रह पण शाळेत केला होता तयार. तर मुलांनी कविता पण खूप छान केल्या होत्या. खरं तर कविता मला जमत नाही आणि आपल्या भविष्यवेधी मधलं एक पॉइंट आहे की शिक्षकांना जरी येत नसलं तरी तशा पद्धतीचं वातावरण आपण मुलांना तयार करून द्यायचं की जेणेकरून मुलं त्या गोष्टीत पुढे जाईल. मला येणं गरजेचं नाहीये, पण माझा विद्यार्थी कुठे मागे राहू नये किंवा माझा विद्यार्थी जागतिक लेवलचा तयार व्हावा किंवा सर्व स्वीकृत तयार व्हावा, अशा पद्धतीचं जे काम म्हणता येईल. तर ते तसं ही निबंधाची कला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये अगदी छान डेव्हलप झाली होती. परत एक वेगळं होईल पण सांगते
की माझा मुलगा सीबीएसई म्हणजे बोर्डला होता. खरं तर त्याची मराठी लँग्वेज ही तिसरी लँग्वेज होती. पण सारखं ह्या विषयावर बोललं जायचं किंवा अशा पद्धतीचं वातावरण, निबंध वगैरे वगैरे. तर त्यांनी पण प्रयत्न केला की 2दा त्याने स्पर्धेत भाग घेतला आणि दोन्ही वेळेला त्याचा पण निबंध म्हणजे पारितोषिकाला पात्र ठरला. तर हे अशा पद्धतीचं एक वातावरण मग ते शाळेतही तयार झालं होतं आणि घरी पण झालं म्हणायला हरकत नाही. आता मी लिहून दिला असं नाही, पण जे काही गाईड करायचं होतं किंवा त्याच्या काही ज्या मिस्टेक वगैरे होत्या अशा पद्धतीचं मी सांगितलं. तर छान तो पण म्हणजे वर्णन करण्याची जी त्याची पद्धत आहे तो छान, जे काही त्यांनी मराठी डेव्हलप केलं ते घरी केलं म्हणायला हरकत नाही. तर ही निबंधाची कला अजूनही मी जोपासते. म्हणजे ज्या काही मला खुल्या स्पर्धा दिसतात मी शक्यतोवर त्याच्यात भाग घेते, पार्टिसिपेंट होते आणि मला जशा पद्धतीने वेळ मिळेल किंवा जसं मला मॅनेज करता येईल तशा पद्धतीने मी ते मॅनेज करते. आता ज्या मी शाळेत कार्यरत आहे इथे पण आम्ही मुलांच्या कविता लेखनाचा एक उपक्रम घेतला होता. इथल्या याही शाळेतल्या माझ्या मुलांनी छान कविता लेखन केलं होतं. आणि आता माझ्याकडे म्हणजे 4था पास 5वा वर्ग आहे. तर माझ्या 5व्या वर्गातले अर्ध्या अधिक मुलं मला छान म्हणजे कुठलाही विषय दिला की त्यांच्या बोली भाषेत ते व्यक्त होता. तर ही माझ्या लेखनाची एक मला छान विद्यार्थ्यांकडून मिळालेली फलश्रुती आहे किंवा यश आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणजे माझ्या बरोबर मी माझ्या मुलांमध्ये त्या पद्धतीचं लिखाण कौशल्य विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. खूपच छान हर्षदा. म्हणजे बोलीभाषा असो किंवा प्रचलित भाषा असो, अभिव्यक्ती ही महत्वाची आहे. व्यक्त होता येणं हेच ह्याच्यातलंच एक फार मोठा गुण आहे. तर तुझी निबंध लेखनाची सुरुवात ही लहान भावंडांना मदत करण्यापासून झाली आणि त्याचा फायदा तुझ्या स्वतःच्या मुलाला देखील झाला. जे आपण नेहमी वेदमध्ये सांगत असतो की पिअर लर्निंग मध्ये घरातील जोडी शिकण्याच्या प्रक्रियेत कशी गती पकडण्यासाठी मदत देते किंवा पालक देखील कशी सुलभ म्हणून मुलांना मदत करू शकतात, हे या तुझ्या उदाहरणातून स्पष्ट झालं. हर्षदा, भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 टप्प्यांपैकी जो दुसरा टप्पा म्हणूया किंवा आपण त्याला पायरी म्हणतो ती म्हणजे मुलांना शिकण्यात आव्हान देणं होय. तुझं या बाबतीतलं काम खूपच सुंदर आणि छान असं सुरू आहे तुझ्या शाळेमध्ये. तर मध्यंतरी वेद साहित्य विभागामार्फत तुझा आव्हानासंबंधितला एक छानसा अनुभव प्रसारित केला गेला होता. त्या अनुभवाबद्दल आणि एकूणच आव्हानं देतानाचा व आव्हानाचा मुलांमध्ये दिसून येणाऱ्या परिणामांचा अनुभव थोडा शेअर करणं आम्हाला आवडेल जाणून घ्यायला. नक्कीच ताई. खरं तर आव्हानं मग हे लहान व्यक्ती असो की मोठी असो सगळ्यांना आव्हानं पेलण्याची एक म्हणजे ऊर्जा असते त्यांच्यात आणि मग ते पूर्ण झालंच पाहिजे यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. मोठ्या व्यक्तीलाही आपण एखादं चॅलेंज दिलं तर ते मला कसं पूर्ण करता येईल किंवा याच्यासाठी मला वेगळं काय करता येईल याचं सतत त्यांच्या डोक्यात चालू असते. मग हीच बाब मुलांच्या बाबतीत पण असते की चॅलेंज दिलाय मॅडमनी, आव्हान दिलं आहे, तर हे पूर्ण करून मला पहिलं यायचं आहे किंवा मला समोर जायचं आहे किंवा मला ते आव्हान पूर्ण करायचं आहे, ही भावना मुलांमध्ये निर्माण होते. आव्हान पेलण्याची ही एक म्हणजे मनुष्य प्राण्यांमध्ये ती वृत्तीच असते की एखादी गोष्ट पेलायची, मग त्यासाठी मला हार्डवर्क कितीही करावं लागलं तर ते मी करेल. तर आव्हान ही आपल्या भविष्यवेधी शिक्षणातली एक महत्वाची पायरी आहे की जी आपल्याला विद्यार्थ्यांना यशाच्या वाटेकडे घेऊन जाता येईल किंवा बऱ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये त्या आव्हानांच्या माध्यमातून आपल्याला डेव्हलप करता येते. तर आता आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपडत असतो किंवा ते आव्हान मी कशा पद्धतीने पूर्ण करेल याचा विचार करत असतो. तर आपल्या भविष्यवेधी शिक्षणामधला आव्हान ही एक पायरी मला फार आवडली आणि त्याच्यावर मी माझ्या वर्गामध्ये काम चालू केलं. मग आता याची सुरुवात कशी करायची, तर प्रथमतः तर या आव्हानाची सुरुवात पण मी ओरलीच केली की मला पटकन ही गोष्ट कोण सांगता, मला 10 नावं याची कोण सांगता, असं म्हणजे एक अगदी सोप्या पद्धतीने मी याची सुरुवात केली आणि मग पुढे पुढे त्याची काठिण्य पातळी वाढवत नेली. आता तुम्ही बोललात की भविष्यवेधीच्या आपल्या जे आव्हानांच्या ह्या त्यामध्ये माझी एक स्टोरी झाली होती प्रसिद्ध. तर त्याचं असं सांगता येईल की मी सुरुवातीला आव्हानांची सुरुवात तर मराठी विषयाच्या संदर्भात केली होती की पाठावर जास्तीत जास्त प्रश्न कोण तयार करतो,
किंवा पाठाच्या बाबतीतलं प्रसंग वर्णन मला कोण म्हणजे सांगेल. ओरली पण मी आव्हानं द्यायचे. प्रसंग वर्णनाच्या आव्हाना बाबतीतला मी प्रसंग सांगते की प्रसंग वर्णन करायचं एवढंच फक्त मी आव्हान दिलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मग जेव्हा मुलं पूर्ण करून आले, शाळा सुटताना मी आव्हान दिलं की उद्या मला तुमच्या बाबतीत जो काही प्रसंग घडेल तो एक प्रसंग मला प्रत्येकाने सांगायचा. आणि मग सगळे मुलं दुसऱ्या दिवशी तयारीत आले. तर जे आता पिसा लेवलचे मुलं होते ते तर सांगणार होते, माहितच होतं किंवा त्यांच्या चेहऱ्यावर मला ते आनंद दिसत होता की आम्ही छान तयारी करून आलो आहोत वगैरे वगैरे. पण ज्याला आपण असर पातळीचा विद्यार्थी म्हणतो असा माझा एक विद्यार्थी, नावासहित सांगते, नैतिक आस्वले नावाचा माझा विद्यार्थी होता 4थीतला, की जो म्हणजे मला असं वाटायचं हा असर पातळीचा आहे. मग आता त्यांनी हात वर केल्यावर वाटलं की अरे हा काय सांगते, मग याच्यापासून सुरुवात करूया. आणि मग त्याच्यापासून सुरुवात केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने इतकं सुंदर बोली भाषेत मला प्रवास वर्णन सांगितलं की मग त्यावेळेनं सगळे अवाक झालो आम्ही ते ऐकताना. आणि मग वेगळं मला सांगायचं कमी नाही पडलं की प्रसंग वर्णन कशा पद्धतीचं करायचं, फक्त आपल्याला त्याच्यातलं शोधता आलं पाहिजे. आणि मग मी म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना एक ते मॉडेल म्हणून की अशा पद्धतीचं प्रसंग वर्णन पाहिजे. मग मला वेगळं सांगायचं काही काम पडलं नाही की आता याच्यात हे मुद्दे ऍड करा किंवा अशा पद्धतीची भाषा पाहिजे, अशा पद्धतीचा प्रसंग पाहिजे. म्हणजे मुलांमधूनच एखादी चांगली गोष्ट शोधायची आणि ती सर्वांच्या नजरेत आणून द्यायची. त्यामुळे आपल्यातलाच कोणीतरी चांगलं करत आहे, मग या पद्धतीचं आपण केलं पाहिजे ही भावना मुलांमध्ये निर्माण होते. आणि तिथे परत त्यांची स्वतः शिकण्याची प्रक्रिया चालू होते. ग्रुप लर्निंग चालू होतं, पिअर लर्निंग चालू होतं. मग जे तुम्ही बोलले की पालकांचा सहभाग, मग घरून जेव्हा ते तयारी करून येतात तेव्हा त्यावेळेनं पालकांचा पण त्या ठिकाणी सहभाग असतो. तर हे असं मराठी विषयाचं ओरली चालू झालं माझं. मग ते पाठावरील प्रश्न वगैरे लिखित मी चालू केलं. मग मी गणित विषयाकडे वळले. गणित विषयाचा अनुभव सांगते की गणित तयार करून आणा, उदाहरणं तयार करून आणा, ह्या गोष्टी तर झाल्या. खूप मुलं करून आणायचे, अगदी म्हणजे पाहायला सुद्धा आपल्याला हे व्हायचं की एकदा तर भागाकाराच्या याच्यावरची 300 उदाहरणं विद्यार्थ्यांनी तयार केले होते. आणि मग हे उदाहरणं झाले किंवा ते सोडवण्याची पद्धत झाली. मग आता समोरचं काय करायचं, मग या गोष्टीवर मला पण आव्हानं कुठले द्यायचे, काय द्यायचे याच्यावर विचार करावा लागायचा. आणि मग आता म्हटलं मराठीचे आव्हानं तर मुलं पेलून राहिले, गणिताचे पण आव्हानं मुलं चांगल्या पद्धतीने पेलत आहे. मग आता परिसर अभ्यासकडे मी माझा म्हणजे हे कल घेतला. आणि मी जेव्हा शिवाजी महाराजांविषयीचं म्हणजे सांगितलं वर्गामध्ये आणि त्यावर विद्यार्थ्यांना मग मी गड किल्ल्यांचे नावं त्या पाठांमध्ये आले होते. खरं तर मी आधी पण बोलले की सगळ्या गोष्टी आपल्याला येणं अपेक्षित नाहीये, पण माझ्या विद्यार्थ्यांनी त्या कराव्या, त्या पद्धतीचं वातावरण मी निर्माण करावं. मग मी विद्यार्थ्यांना आव्हान दिलं की पाठात तर आले आहेत किंवा पुस्तकात जे गड किल्ल्यांचे नाव आले ते तर आपण पाहूच, ते तर आपण शोधूच, पण या व्यतिरिक्त उद्या येताना मला तुम्ही मग त्या ठिकाणी घरच्या पालकांचं सहकार्य घ्या, मोठ्या बहीण भावांचं सहकार्य घ्या, मोठ्या इयत्तेतील मित्रांचं सहकार्य घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भविष्यवेधींच्या पायऱ्यांमधली एक पायरी म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. या ठिकाणी तुम्ही मोबाईलचा वापर करून जास्तीत जास्त किल्ल्यांची नावं तुम्ही लिहून आणा. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्या वेळेनं मुलं आले त्यावेळेनं परत मुलांमध्ये उत्साह की आपण आव्हान पूर्ण केलं आहे. त्यांची सगळं आपापसात चर्चा चालू होती की माझे 45 झाले, माझे 50 झाले, माझे 40 झाले. तर हे मला ऐकू येत होतं कुठेतरी की मुलं सगळं तयारीत आले आहेत बा. आणि महत्वाची गोष्ट की जे मुलांनी 50 नावं लिहिली होती ते खरं तर मलाही माहिती नव्हते त्यातले. मग परत एकदा एक मनातून खूप आनंद झाला की जी गोष्ट आपल्यालाही येत नाहीये ते माझे विद्यार्थी करत आहेत. म्हणजे माझे विद्यार्थी कुठेतरी भविष्यवेधी शिक्षणाकडे वळले आहेत, त्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. आणि मग यात परत आव्हानं तर सगळे पूर्ण करून आणतात, पण पाहण्याचा माझा एक वेगळ्या दृष्टीने मी पाहते की सगळ्यात ज्याला आपण अध्ययन गती कमी असणारा विद्यार्थी म्हणतो त्याने जर आव्हान पूर्ण केलं आहे म्हटलं की मी त्याला आधी चान्स देते की त्या पद्धतीचं सांगण्याचा. आणि वर्गात ज्याला अध्ययन गती कमी आहेत किंवा आसार पातळीचं वगैरे म्हणतो आपण, तर त्या विद्यार्थ्याने सुद्धा सहभाग घेऊन 5 किल्ल्यांचे नावं लिहून आणले होते. परत इथे मी एकदा यशस्वी झाले होते की 100% विद्यार्थी माझे त्यात सहभागी झाले होते. भलाही ते कमी जास्त प्रमाणात असेल किंवा 5 असेल 10 असेल, पण तो त्यात सहभागी झाला होता. ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट होती. आणि आपल्याला भविष्यवेधीमधून हेच करायचं आहे की 100% मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, 100% मुलांमधल्या क्षमता विकसित करायचा आहे. आणि त्या दृष्टीने मी या आव्हानांच्या माध्यमातून कुठेतरी यशस्वी होऊ लागले होते. परत एक गणित विषयाचा अनुभव सांगते
की गणितातले उदाहरण तर मुलं तयार करत होते, पण दिनदर्शिका जे होतं कॅलेंडरवरील एक मी महिना दिला होता, मार्च महिना, आणि याच्यावर जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न तयार करायचे असं माझं आव्हान होतं. आणि 5व्या वर्गाचं पण गणित विषय हा माझ्याकडे होता. तर मग दुसऱ्या दिवशी दोन्ही वर्गातल्या मुलांनी ते आव्हान पेललं आणि ते पूर्ण करून आणलं. त्यातल्या एका विद्यार्थिनीचं मी नाव घेईल की अगदी बारीक सारीक त्यातल्या गोष्टी तिने निरीक्षण केल्या होत्या, त्यातले मुद्दे काढले होते आणि जवळपास 150च्या वर तिने प्रश्न एका महिन्यावर करून आणले होते. ही पण एक फार मोठी फलश्रुती होती माझ्या आव्हानांची. आणि विद्यार्थ्यांची आव्हानं तर पूर्ण करत होते, पण आता ती आव्हानं पूर्ण करण्याची गती वाढली होती. आणि मग आपल्याला आता त्यांच्या गतीने पूर्ण करत आहे म्हणजे मग त्याचा वापर परत ग्रुप लर्निंग आणि पिअर लर्निंग माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना करून घेता आला. आणि मग म्हणजे अशा पद्धतीने एक एक आव्हान मी देत गेले, मुलं पूर्ण करत गेले. आता एक ते रोजचं काम झालंय की ज्या वेळेला संध्याकाळची वेळ ते शाळा सुटायची वेळ, तर मुलांचं म्हणणं असते की आज कुठलं आव्हान आहे किंवा कुठलं आव्हान करून आणायचं आहे. हे अशा पद्धतीनं आव्हानं देणं, ते दुसऱ्या दिवशी त्याचं विचारणं, कितपत आपण त्यात यशस्वी झालो हे बघणं, हा आता एक नित्याचा क्रम झालाय. आणि माझ्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी ही फार एक आनंदाची बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. वाह, क्या बात है हर्षदा. आव्हानातनं मुलांच्या क्षमता कशा पणास लागतात आणि त्यांच्या शिकण्यातली गती कशी वाढते याचे अनुभव खूप छान मांडलेस तू. पण आज इथे उपस्थित असलेल्या आणि त्यातही जे नव्याने श्रोते उपस्थित आहेत, जे शिक्षक किंवा जे पालक इथे उपस्थित आहेत, त्यांना मी इथे सांगू इच्छिते की जर आपण देखील आपल्या पाल्याला किंवा शाळेतील मुलांना त्यांच्या शिकण्यातली गती वाढवण्याच्या दृष्टीने जर काही करू इच्छित असाल तर आपण नक्कीच आमच्या वेद फ्युचर रेडी एज्युकेशन या युट्यूब चॅनेलला भेट द्या. तिथे वेद उत्सवचे असेच व्हिडिओ उपलब्ध असतील ज्याद्वारे आपणाला विविध शिक्षकांच्या कार्यांची, अनुभवांची माहिती मिळू शकेल. त्याचप्रमाणे वेदच्या साहित्य विभागाद्वारे देखील विविध आव्हानांसंबंधितल्या गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत, त्यातनं देखील आपणाला खूप मदत होईल. त्याचप्रमाणे मी इथे असंही सांगू इच्छिते की जर आपल्याला वेद परिवाराशी जोडण्याची इच्छा असेल तर चॅटबॉक्स मध्ये आपल्याला श्री निलेश घुगे सरांचा नंबर दिसेल, त्या नंबरवर आपण संपर्क साधू शकता. हर्षदा, पुन्हा मी तुझ्याकडे येते. हर्षदा, तू एक उपक्रमशील शिक्षिका आहेस हे तर मी वारंवार सांगते आणि ते सिद्धही झालंय. तुझ्या अनेक अनुभवातनं ते लक्षात येतच आहे. तू सुरुवातीपासूनच विविध उपक्रम राबवित आलीयस, खूपच स्वयंप्रेरित अशी शिक्षिका आहेस तू. तर विविध उपक्रमांमध्ये अन्न उत्सव म्हणूया किंवा आजी नानी मेळावा, मैत्री शाळेशी किंवा ज्ञानकुंड वगैरे वगैरे खूप सारे उपक्रम तू राबवत आलीयस. तर तू राबवलेल्या सर्वच उपक्रमांबाबत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण एक इथे मी अधोरेखित करू इच्छिते की मागच्याच महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये तुझं एक वर्कशॉप मी सुद्धा अटेंड केलं होतं आणि ते खास वर्कशॉप होतं. ते म्हणजे तुझं जे कचऱ्यातून बाग निर्मिती कशी करायची या संदर्भातलं. तर विशेष करून त्यावर थोडंसं अधिक बोलशील तर आम्हा सगळ्यांना खूप जाणून घ्यायला आवडेल की तुझे काय विविध उपक्रम आहेत आणि त्यातही बागकाम तू कशी करतेस. हो, नक्कीच ताई. मी बोलले होते की आमच्या शाळेमध्ये आम्ही सगळे एकोप्याने काम करायचं आणि विविध उपक्रम राबवायचं. कुठलाही उपक्रम असो हा एकट्याने करण्यापेक्षा संपूर्ण शाळा जर त्यात सहभागी झाली, मग शिक्षक असो विद्यार्थी असो, की तो जास्त यशस्वी होते किंवा त्याची फलदायी जास्त असते. तर अशा पद्धतीचं आमच्या शाळेमध्ये आम्ही अन्नोत्सव म्हणजे ज्याला आपण स्टॉल लावून वगैरे आनंद उत्सव जो मुलांचा घेत असतो त्याला वेगळं स्वरूप दिलं होतं की केवळ पदार्थाचे स्टॉल लावायचे नाही तर त्यातून आपल्याला कोणते पौष्टिक घटक मिळतात त्याबद्दलची माहिती आणि तशा पद्धतीचे स्टॉल लावूया. तर अशा पद्धतीचा हा एक उपक्रम होता आणि यामध्ये पण सगळे शाळेतले विद्यार्थी त्यात सहभागी होईल आणि त्याच मुलांचे पालक त्या ठिकाणी त्या स्टॉलला भेट देतील. अशा पद्धतीचा हा एक उपक्रम होता अन्नोत्सव. त्यानंतर तुम्ही उल्लेख केला की आजी नानी मेळावा.
शक्यतोवर एक म्हण आहे आपल्याकडे की दुधापेक्षा दुधाच्या साईवर जास्त प्रेम असते. तर आजीचं आणि नातवाचं नातं जरा वेगळं असतं आणि शक्यतोवर शाळेमध्ये आपण पालक म्हणून आई वडील येत असतात. तर हे कुठेतरी म्हणजे आजीलाही वाटतं की बा मला पण त्या शाळेत जाता यावं किंवा मी पण तिथे जावं. मग अशा पद्धतीने आम्ही मुलांच्या आजींचा एक मेळावा घेतला होता. मग त्या म्हणजे तो एक इतका छान अनुभव होता की आपल्यालाही आपल्या नातवाच्या शाळेत जाता येते. त्या ठिकाणी वेगवेगळे गेम्स झाले होते. म्हणजे छान असं वातावरण निर्माण झालं होतं आणि खूप उत्साहात आमचा तो कार्यक्रम किंवा तो प्रोग्राम पार पडला होता. आणि एक मग शाळेशी जे आपण पालकांचं सहकार्य किंवा शाळेबद्दलची जी एक आपुलकी असते ते अशा उपक्रमातून निर्माण होतात. आणि एक शाळा आणि समाज किंवा पालक यांच्यात जर का एक छान एकोप्याचं वातावरण निर्माण झालं तर मग कुठल्याच अडचणी राहत नाही. जे आपल्या भविष्यवेधीमध्ये पण आहे, स्वपासून कुठली सुरुवात करायची आणि ते समाजापर्यंत जायचं. मग आपणच स्वतःमध्ये असा बदल करून घेतला की आपल्याला सगळं पॉझिटिव्ह करायचं आहे. तर हे अशा पद्धतीचे उपक्रम की ज्याच्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि त्याचा आपल्याला शैक्षणिक बाबीसाठी वापर करून घेता येईल. तर हा आमचा एक मेळावा होता आजी नानीचा, तो छान यशस्वीपणे पार पडला होता. त्याच्यानंतर आमच्या शाळेचा एक परत उपक्रम होता आमचा की वाढदिवस असल्यावर कुठलाही खर्च न करता, चॉकलेट वगैरे या गोष्टी जास्त न करता एक रोपटं शाळेला भेट द्यायचं. मग ते तुम्ही स्वतः वाढवून तयार केलेलं असू द्या किंवा मग तुम्ही ज्याच्या पद्धतीने विकत आणता येईल असं. मग ते अगदी 5 रुपयाचं का असे ना, आनंदाने ते प्रेयरच्या वेळेला आम्ही त्याच्याकडून ते स्वीकारायचं आणि ते शाळेत लावायचं. आणि याचा दुहेरी फायदा असा झाला की मी हे रोपटं दिलेलं आहे, मग याची काळजी घेणं मला गरजेचं आहे. म्हणजे मग ते काळजी पण मुलं घेऊ लागले. तर या उपक्रमाचा असा दुहेरी फायदा झाला. परत एक महत्वाचा उपक्रम होता की बचत बँक. मुलांना खेड्यात फार सवय असते आई वडिलांना की कामावर जाताना मुलांना चिल्लर पैसे द्यायचे की याचं तू दुकानात काहीतरी घेऊन खा. पण आमच्या शाळेत मग आम्ही बचत बँक हा एक उपक्रम चालू केला होता. आणि मग मुलं त्या बँकेत त्यांचे रोजचे 1-2 रुपया जे काही असेल ते त्या बँकेत जमा करायचे. आणि मग याला आम्ही असं एक खूप असं व्यवस्थित असं स्वरूप दिलं होतं की बिलकुल आपल्या बँकेसारखं पासबुक आम्ही ते छापून घेतले होते. त्यावर एंट्री करायची, त्याची टोटल रक्कम किती झाली, त्याच्यासाठी एक रजिस्टर प्रत्येक वर्गाचं वेगळं मेंटेन केलं होतं. पूर्ण शाळेचं एक रजिस्टर केलं होतं. म्हणजे यातून बँकेचे व्यवहार पण मुलाला कळाले होते. आणि छोटी छोटी बचत करताना मोठी रक्कम जमा होते आणि त्यातून आपलं एक काहीतरी काम होते हे पण मुलांच्या लक्षात आलं होतं. याचं उदाहरण असं की मुलांनी हे पैसे जमा करून जेव्हा त्यांचे आम्ही शैक्षणिक सहल काढली होती, 3 दिवसाची आमची ती सहल होती अजिंठा वेरूळला. तर त्यावेळेला 1000 रुपये वगैरे काहीतरी अशी ती तिकीट ठेवलं होतं. आणि मग जेव्हा मुलांचं हे बचत बँकचा उपक्रम चालू होता त्यावेळेला त्याच बँकेतले जमा झालेले पैसे मुलांनी आमच्या त्या ट्रिपसाठी वापरले. मग तेव्हा मुलांना बचतीचं महत्व कळालं की ज्याला आपण 1-2 रुपये जमा करणं म्हणत होतो त्याची एवढी मोठी बचत झाली आणि आज त्याचा असा फायदा झाला. तर हे अशा प्रत्येक उपक्रमातून म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातूनही विचार करायचा आणि मुलाला त्याच्यातून काय घेता येईल अशा पद्धतीचे संस्कार त्या उपक्रमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत होतो. आता यानंतर तुम्ही जो उल्लेख केला की कचऱ्यातून बागकाम निर्मिती, खूप आवडीचा विषय माझ्या की वृक्षारोपण, मग ते शाळेत असू द्या की घरी असू द्या, आणि परत फिरणं म्हणजे ते निसर्गाच्या याच्यातलं, हे दोन्ही गोष्टी मला फार आवडतात. तर मग या दृष्टीने विचार केला. खरं तर सुरुवात अशी झाली म्हणायला हरकत नाही की घरी फारशी मोकळी जागा नाहीये, त्याच्यामुळे झाडं लावण्यासाठी काय पर्याय शोधता येईल. आणि मग यातून असा विचार केला की जे रॉ मटेरियल आहे की ज्या गोष्टी आपण कचरा गाडीत टाकतो किंवा फेकून देतो, या सगळ्यांचा जर आपण या कामासाठी वापर केला तर निश्चितच याच्यातून एक चांगला काहीतरी निर्माण होऊ शकते. आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागले. मग अगदी बिस्लरीची बॉटल असू द्या की कलरचा डब्बा असू द्या किंवा घरातली एखादी फुटलेली क्रॉकरी असू द्या, काही असू द्या, त्यात झाड लावायचा प्रयत्न करायचा. आणि मग हे करत गेले, ते यशस्वी होत गेलं. इव्हन वर्षातही मी तुम्हाला काही फोटो पण शेअर केले होते की कशा पद्धतीचं मी ते म्हणजे केलं होतं. वेळ असल्यास आपण आहे का वेळ, आपण ते दाखवू शकता का? आता दाखवूया, आता लगेच दाखवूया. चालेल, ठीक आहे, मी ट्राय करते. स्क्रीन दिसतंय हर्षदा? हो हो दिसत आहे. हा, तर हा जो पहिला फोटो आहे तो 12 मेला जी माझी दिग्रस तालुक्यामध्ये एक 1.5 तासाची जवळपास कार्यशाळा झाली होती, त्यामध्ये वर्षाताई पण जॉईन होत्या. तर यामध्ये वरती घ्या ताई. हा, आता हे पहिला जे चित्र दिसत आहे काही थोडं झूम हे केलं तर मोठं करा, थोडं चित्र होईल का? हा, ओके.
थोडं वरती घ्या. तर ही जी आपली तेलाची कॅन असते, ही तेलाची कॅन आहे. एक या ठिकाणी प्रयोग करून बघितला की कुठलीही गोष्ट सकारात्मक जर दृष्टीने केली तर नक्की ते यशस्वी होते, ह्या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्या ठिकाणी मी जी आपली तेलाची कॅन असते त्यामध्ये ते ऊसाचं हे लावलं आहे. आणि आता जवळपास ते 1 वर्ष झालं माझं ऊसाचं झाड छान त्याच्यात तयार झालेलं आहे. तर करून पाहायला तर काही हरकत नाही ना. अशा पद्धतीने सुरुवात केली आणि ते एक एक गोष्ट करून पाहत गेले. त्या फक्त थोडीशी आपली मेहनत आणि सगळं रॉ मटेरियल आहे, त्यात खर्चाचं काही काम नाही आहे. तर हे अशा पद्धतीचं त्या तेलाच्या कॅनला मी कापून घेतलं आणि त्यात ते ऊसाचं झाड लावलेलं आहे. ताई वरती घ्या. परत या ठिकाणी आपण ते शेवंतीचं जे रोपटं बघून राहिलंय, तर सगळ्यांकडे महिला मंडळ वर्ग आहे. तर आपल्या संक्रांतीच्या वेळेनं जे प्लास्टिकचे भांडे येतात त्यात मी ते रोपटे लावलेले आहेत आणि छान त्यात ते फुलझाड तयार झालेलं आहे. ताई परत वरती घ्या. आता इथे जे तुम्हाला हे कप दिसून राहिलेले आहेत, एकदा म्हणजे का ते चहा पॉइंटवर आम्ही चहा पिला आणि ते मातीचे कप होते. तर ते त्या ठिकाणाहून म्हणजे फेकण्याऐवजी ते आणले आणि त्यात पण ते छान माझे रोपटे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक वस्तूमध्ये कसं काय त्या पद्धतीचं झाड छोटंसं मोठंसं लावण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि बऱ्यापैकी जवळपास म्हणजे सगळ्याच गोष्टींचा वापर करून मी ती कचऱ्यातून माझी बाग निर्माण केली आहे म्हणायला हरकत नाही. ताई वरती घ्या. ही पण एक तेलाची कॅन आहे, ज्याला मी तो बत्तीचा आकार दिला आहे आणि त्यात पण छान रोपटं तयार झालेलं आहे माझं. वर घ्या ताई. आणि ही जी एक तुम्हाला जे फेस दिसून राहिलेले आहे, तर हा आपला एक आपल्या घरी जी आपण पाईपलाईन टाकतो म्हणजे घरातली आउटलेटची वगैरे, त्यातला हा जवळपास 5 एक फुटाचा एक पाईपचा तुकडा उरला होता आणि त्याला मग असं मध्ये खाचा करून त्यात झाडं लावली. तर जवळपास हा 5 फुटाचा पाईप माझा आणि एक छान त्यात प्रत्येक व्हेरायटीचं मी त्या प्रत्येक खाचेमध्ये रोपटे लावलेले आहेत आणि अशा पद्धतीचं ते दिसते. म्हणजे आणि आता तर युट्यूबवर आपल्याला बऱ्याच गोष्टीची या बाबतीतली माहिती मिळते. त्यातले मी काही ते चित्र वगैरे काढण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आणि ते अशा पद्धतीचं छान माझं ते फ्लॉवर पॉट सारखं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर असा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून आपल्याला सगळ्या टाकाऊ वस्तू आहेत, कारण तो पाईप पण असा पडलेलाच होता. इथे पण हा म्हणजे पेंटचा डबा आहे, त्यावर आपल्याला जशा पद्धतीचं जमते तशा पद्धतीचं चित्र करून त्यावर मी ते म्हणजे रोपटे लावणं. आता इथे बघा, हा सगळ्यात खालचं. खरं पाहता तर आपल्याला असं वाटतं की पारिजातकाचं झाड मला फार आवडायचं, पण घरी जागा नव्हती. मग काय करायचं, एक प्रयोग तर करून बघूया म्हणून परत मी ते 15 लिटरची तेलाची कॅन आहेत आणि त्यामध्ये ते पारिजातकाचं झाड लावून बघितलं. म्हणजे खरं तर नाही लागणार किंवा खूप मोठं होते होणार की नाही असं म्हणजे किंतु परंतु अशाच ह्याच्यामध्ये ते लावलं आणि इतकं छान ते झाड माझं तयार झालेलं आहे. त्याला फुलं पण लागलेली आहेत. तर एक असं वाटते की कुठलीही गोष्ट नकारात्मक दृष्टीने सुरुवात करण्यापेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून जर सुरुवात केली तर त्यात यश मिळणं आहेच असं मला वाटते. आणि या दृष्टीने माझा हा प्रयत्न चालू आहे आणि ते छान माझी बाग पण म्हणजे डेव्हलप होत आहे. ठीक आहे वर्षाताई. तर हा अशा पद्धतीने ते उपक्रम माझा हा बागकलेचा चालू आहे. हॅलो ताई, आवाज येत आहे? हो, आवाज येतोय हर्षदा. तू सांगते आणखी काही की झालंय? हो, झालाय. हर्षदा, तुझ्याकडे तर उपक्रमांचा खजिनाच आहे. म्हणजे किती किती सगळे विविध प्रकारचे उपक्रम आणि तू हे सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आणण्याचा प्रयत्न करते, हे खूपच कौतुकास्पद आहे. परत एक सांगेल की मी जो बिस्लरी बॉटल म्हटलं आहे, तर हे मुलांना पण शाळेत करायला लावले होते. माझ्याकडे आता ग्रामीण भागात म्हटलं तर कलर वगैरे तेवढे उपलब्ध होत नाही, तर तशा पद्धतीचे काही थोडेफार कलर दिले, पण कलर न करताही त्यात झाडं किंवा रोपटे माझ्या विद्यार्थ्यांनी पण लावलेले आहेत. खूपच छान हर्षदा. म्हणजे वेदमध्ये आपण बोलत असतो, हॉवर्ड गार्डनरच्या ज्या 9 बुद्धिमत्ता आहेत त्यातली ही निसर्ग विषयकची बुद्धिमत्ता तू स्वतःच आधी ओळखली आणि तीच आता तू तुझ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा विकसित करण्याचा प्रयत्न करतेस. त्याचप्रमाणे विविध बुद्धिमत्तांचा सुद्धा विकास करण्यासाठी तू प्रयत्नशील आहेस. खूप छान. हर्षदा, मी तुला पुढे अजून असं विचारू इच्छिते की तू वर्गपातळीवर खरंच खूप भन्नाट काम करतेस आणि तुला त्याचे परिणाम देखील अतिशय सुंदर असे मिळतायत. तुझा खरंच आनंद जो तिप्पट होतोय, आपण म्हणतोय शिक्षकाचा आनंद तिप्पट होतोय, तो खरंच तुझा आनंद तुझ्या भरभरून बोलण्यातून आणि तुझ्या शब्दांतून व्यक्त होतोय. पण मला असं वाटतं की तू
इतर मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे स्वतःचं कार्यक्षेत्र व्यतिरिक्त इतर मुलांनाही भविष्यवेधी शिक्षणाचा लाभ मिळावा आणि शिक्षकांपर्यंत देखील तुला पोहोचता यावं, यासाठी तू काय करीतेस? खरं तर तू करीतेस आणि म्हणूनच मी ऍक्च्युली तुला हा प्रश्न विचारते, त्याबद्दल तू सांग ना हर्षद. हो, नक्कीच ताई. परत मी एकदा या ठिकाणी असं म्हणेल की आपल्या वेद वर्क टीम मध्ये आमचे आदरणीय श्री नगराळे साहेब सुद्धा ऍड आहेत आणि मुळातच सरांना या विषयाची आवड आहे, त्यामुळे शाळेत तर करत आहे, पण तालुक्यात पण बऱ्याच प्रमाणात भविष्यवेधी शिक्षणाचा किंवा 6 पायऱ्यांच्या विचारांचा म्हणजे प्रसार होत आहे. याचं असं की केंद्रातलं कुठलंही संमेलन असू द्या किंवा कुठलाही प्रोग्राम असू द्या, साहेबांचा आग्रह असतो की मॅडम भविष्यवेधी विषयी काहीतरी बोला, आणि प्रत्येक वेळेला हा एक चान्स मिळत असतो की आपले भविष्यवेधीचे विचार इतर शिक्षकांपर्यंत पोहोचवता येतो, आपले अनुभव शेअर करता येतात. जसं की आपल्या वेद वर्क टीमला आत्ताच नुकते 1 महिना झालाय जॉईन झाले आहेत आदरणीय श्री केमेकर सर. सरांचं पण छान काम, वेद वर्क टीमला जरी जॉईन नव्हते तरी असं कुठेतरी या विषयावर बोलणं व्हायचं आणि सरांचं याविषयीचं काम चालू होतं. परत म्हणजे तालुका लेवलवर जरी कुठले कार्यक्रम असले तरी साहेबांचा आग्रह असायचा की तुम्ही भविष्यवेधीमध्ये जे काम चाललेलं आहे, जसं आपलं 1 ते 100च्या चौकटीवर काम चालू होतं, FLNला मी RP म्हणून होते ट्रेनिंग द्यायला, त्यावेळेला सरांनी मला आग्रह केला होता की भविष्यवेधींच्या पायऱ्याविषयी पण मॅडम यात तुम्ही ऍड करून बोला. तर हे असं प्रत्येक ठिकाणी म्हणजे आदरणीय साहेबांमुळे भविष्यवेधी शिक्षणाचा प्रसार करण्याचं एक माध्यम मला मिळत गेलं, संधी मला मिळत गेली, आणि माझे अनुभव म्हणा किंवा या बाबतीतलं काही जे मला माहिती आहे त्या गोष्टी इतरांपर्यंत मला पोहोचवता आल्या. बऱ्याच प्रमाणात आमच्या झरी तालुक्यामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चांगलं चालू आहे आणि पुढे राहणार आहेत. परत याचं एक असं सांगते की भविष्यवेधीचं तर तालुका लेवलवर म्हणजे माझ्या वर्ग पातळीवर आणि केंद्रात वगैरे हे काम चालू आहे, पण माझं जे काही फ्रेंड सर्कल आहे जे वेद वर्क टीमला जॉईन नाही आहे, पण बोलण्याच्या माध्यमातून किंवा एकमेकांच्या संपर्कातून सुद्धा हे भविष्यवेधीचं जे म्हणजे काही विचार आहेत ते मी सदैव पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर हे अशा पद्धतीचं काम, आणि ह्या भविष्यवेधी म्हणजे टीम मध्ये जॉईन झाल्यापासनं जसं की मागे म्हणजे नागपूरला मला सुलभक म्हणून 4 दिवसाचं जे ट्रेनिंग देण्याचं काम होतं किंवा सुलभक म्हणून काम करण्याचं होतं, त्यातला एक अतिशय प्रेरणादायी माझ्यासाठी किंवा एक अतिशय महत्वाचा क्षण असं म्हणायला हरकत नाही की ज्या वेळेनं उद्घाटन चालू होतं, जनरली आपला प्रोटोकॉल असा असतो की अध्यक्षांचं भाषण झाल्यावर आपला कार्यक्रम थांबत असतो, पण त्या ठिकाणी आदरणीय अप्पर आयुक्त आदरणीय श्री रवींद्र ठाकरे सर यांचं ज्या वेळेनं अध्यक्षीय भाषण चालू होतं त्यावेळेनं सरांनी म्हणजे असं आग्रहाचं हे बोलणं केलं की मी माझ्या भाषणातले किंवा माझ्या विचारातले 5 मिनिटं कमी करणार आहे, जरी आपला प्रोटोकॉल तो त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही, पण माझं अध्यक्षीय भाषण झाल्यावर मी हर्षदा मॅडमला वेध विषयी बोलायची विनंती करते आणि मला त्यांच्याकडून वेधचे विचार ऐकून घ्यायचे. हा क्षण अतिशय म्हणजे खूप प्रेरणादायी म्हणा किंवा आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी, आणि हे असं नवीन काहीतरी करण्याचं किंवा प्रचार करण्याचं जे बळ आहे ते आदरणीय नंदकुमार साहेब वेद मधले सगळे जे स्रोत आहे यांच्यापासून मिळत असते, आणि त्यावेळेनं ती गोष्ट मला आदरणीय ठाकरे साहेबांपासून मिळाली आणि परत एकदा भविष्यवेधीचं काम जोमाने करण्याची उत्साह निर्माण झाला. आणि अशा पद्धतीने वर्ग पातळी आणि केंद्र म्हणा किंवा तालुका आणि जिथे जिथे मला चान्स मिळेल त्या त्या ठिकाणी मी हा प्रचार म्हणा किंवा प्रसार करण्याचं काम माझं चालू आहे. खूपच छान हर्षदा, अतिशय सुंदर अनुभव. अधिकारी वर्गांचं सुद्धा जर आपल्याला साथ मिळाली आणि त्यांच्याकडनं प्रोत्साहन मिळालं तर आपण काय झपाटून काम करू शकतो याचं तू एक नितांत असं उदाहरण आहेस. हर्षदा, मी आता आपल्या इथे आजच्या उत्सवामध्ये उपस्थित असलेल्या श्रोत्यांपैकी कुणाला तरी संधी देऊ इच्छिते. तर सर्व उपस्थित श्रोत्यांना विनंती आहे की जर आपणाला आपल्या मनात काही शंका असेल किंवा आपल्याला काही आणखी जाणून घ्यायचं असेल हर्षदाकडून, तर आपण प्लीज आपला इलेक्ट्रॉनिक हँड रेज करावा, म्हणजे आपल्याला तशी संधी देता येईल आणि आपल्याला प्रश्न विचारता येईल. हेमलता पाटील मॅडम, आपला हात हँड रेज दिसतोय, प्लीज आपण बोलावं.
हेमलता मॅम माईक अनम्यूट कराल प्लीज आधी. हेमलता मॅम आपला आवाज येत नाही आम्हाला, आपण आधी माईक अनम्यूट करावा. आवाज येतोय मॅडम? आता येतोय, बोला. तर हर्षदा मॅडमला माझा प्रश्न असा होता की त्यांनी बचत बँकेचा जो उल्लेख केलेला आहे, त्यांनी बचत बँक मुलांसाठी सुरू केली होती, तर त्या बचत बँकेचं त्या अंमलबजावणी कशा प्रकारे करत होत्या? म्हणजे मुलांकडे पैसे वगैरे कसे काय जमा करणं वगैरे किंवा त्याचा हिशेब ठेवणं वगैरे हा प्रकार त्या कशा काय करत होत्या असं मला विचारायचं होतं हर्षदा मॅडम. थँक्यू. नक्कीच ताई. मी आधी या उपक्रमाबद्दल बोलले होते की मुलांना जे खाऊचे पैसे देतात ते त्यांनी जमा करायचे आणि ही कामगिरी आम्ही वर्गातीलच 2-3 जे सांभाळू शकतील अशा मुलांची निवड करून वर्ग पातळीवर त्याच्याकडे सोपवलं होतं. आणि मी बोलले होते की आम्ही पासबुक पण तयार केले होते, म्हणजे प्रत्येक मुलाचे किती रुपये जमा झालेत याची एंट्री घ्यायची. सुरुवातीला ते सांगितलं आम्ही मुलांना कशा पद्धतीने करायचं, की जसं आपलं रिअल बँकेचं पासबुक असते तशाच पद्धतीचे आम्ही पासबुक छापून घेतले होते. परत रजिस्टर पण प्रत्येक वर्गाचे आम्ही मेंटेन केले होते. त्याच्यामुळे मग मुलंच हिशोब ठेवत होते, फक्त त्यावर देखरेख करायचं काम मात्र आपल्याला ठेवावं लागत होतं. पैसे पण म्हणजे 6वा-7वा वर्ग वगैरे तर पैसे पण तेच सांभाळायचे. खालच्या वर्गांचा प्रश्न थोडासा मग ते शिक्षकांना पैसे ठेवावे लागायचे. आणि हा उपक्रम वर्गापुरता नाही तर पूर्ण शाळेपुरता उपक्रम होता. पूर्ण शाळेत हा उपक्रम आमच्या राबवायचे. आणि मग त्याचा फायदा असा व्हायचा की व्यवहार तर मुलांना कळायला लागले आणि आपली बचत किती झाली किंवा छोट्या बचतीचा कसा फायदा होतो हे त्या सहलीच्या माध्यमातून मुलांना कळलं की हे पैसे आम्हाला सहलीच्या कामात आले होते. त्याच्यानंतर रजिस्टर कसं मेंटेन करायचं ते मुलांना समजलं. आपला हिशोब ते पडताळून पाहू लागले. मग कधी एखाद्या वेळेनं ते म्हणजे हिशोब करताना जर मुलांच्या हाताने किंवा ज्यांच्याकडे काम चुकवलंय त्यांच्या हाताने 1-2 रुपये कमी झाला तर ते स्वतः त्यात चौकशी करू लागले. म्हणजे मुलांची चौकशी करण्याची त्यांची ते म्हणजे त्यातूनही गणितीय क्रिया पण आल्या की आपला हिशोब करणं, आपलं खातं चेक करणं, आपले पासबुक व्यवस्थित ठेवणं, हे अशा पद्धतीचे संस्कार त्या उपक्रमातून मुलांमध्ये रुजत गेले. आणि एक छान यशस्वी असा उपक्रम आमचा तो पूर्ण शाळेत राबवला गेला. खूप छान हर्षदा, थँक्यू. हेमलता मॅम, गणिताचा आणि विद्यार्थ्याच्या भावविश्वाचा संबंध जोडण्याचं खूप ही सुंदर अशी कृती तू करीत आहेस आणि मुलांमध्ये गणितीय बुद्धिमत्ता विकास करण्याच्या दृष्टीने हे खरंच खूप सुंदर असा उपक्रम आहे. 8 वाजत आलेत किंवा वाजलेत असं मी म्हणेन आणि मग आता आपण वळूयात वेद उत्सवाची सांगता करण्याकडे. It's my privilege again to propose a vote of thanks and acknowledge the contribution of those who have worked here to make this online event happen. Once again, I thank Honorable Nandakumar sir for being there always with us and guide us. I thank respected Nilesh Guge sir for his support. Respected Basveshwar sir for taking care of the technical side of this event. I thank respected Harshada for sharing her inspirational journey and wonderful experiences with us all today. And then, of course, I thank you all, dear respected Vedastrot, teachers and parents, those who were there to witness this wonderful educational journey of Harshada. We will meet again in the next Ved Utsav on the 4th Sunday of this month with another inspirational story. Till then, thank you so much. Take care. Thank you and bye. आपण थांबूयात. शेवटी सर्वांचे एकदा खूप खूप धन्यवाद वर्षाताई आणि संपूर्ण वेद टीम सगळ्यांचे. थँक्यू सो मच हर्षदा. थँक्यू.